Praise the Lord. Can we cut the reverb a bit? Thank you Lord. कितने लोग खुश हैं इस सुबह के समय? हम गिनती में अब फिलहाल कम है, इस शुरुआत के समय में लोग आने वाले हैं. प्रेज द लॉर्ड. लेकिन यीशु मसीह अभी भी उतना ही ताकतवर है जितना वो 1 बजे को है, जितना 2 बजे को है, जितना अपना प्रोफेट हमारे घर के पिता यहाँ पर खड़े रहेंगे. वो यीशु मसीह कल आज हमेशा वो अनन्य है. प्रेज द लॉर्ड. आप सब जिंदा है ना? आपको मेरी आवाज़ सुनाई दे रही है? हालेलुया. आप लोग किसी का चेहरा एक एक्सप्रेशन नहीं है मुंह पे, एकदम स्टोन फेस्ड है. ये पेंटेकोस्ट चर्च है ना? हालेलुया. शाउट हालेलुया. कम ऑन, जगाओ खुद को, जगाओ. से जीसस, जीसस. हालेलुया. अभी भी लोग नहीं बोल रहे हालेलुया. हालेलुया. कितने लोग खुश हैं? कितने लोग तैयार हैं? तैयारी इंपॉर्टेंट है. हम तैयार हैं स्तुति करने के लिए, या फिर धीरे प्रार्थना करके धीरे धीरे बिल्डअप करके, कैसा आपको कैसा करना है आपके ऊपर है. हालेलुया. हम तैयार हैं. अभिषेक दास ने प्रार्थना के वक्त में एक सेंटेंस का मुझे बहुत छुआ. Songs of gratitude, songs of freedom, songs of Zion. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. वो मैं कहते ही मुझे परमेश्वर का उपस्थिति मुझे महसूस हो रही. Come on. Songs of gratitude, songs of freedom, songs of Zion. आप आज़ाद हैं. अगर आपको नहीं पता आप आज़ाद हैं, स्पेशली कल रात के बाद वो आप आज़ाद हो. इसलिए आपके हाथ में जो आज़ादी है उसको इस्तेमाल करें. आपके पैरों में जो आज़ादी है उसको इस्तेमाल करें. आपके जुबान पर जो आज़ादी परमेश्वर ने उंडेला है उसका इस्तेमाल करें. आपकी आवाज़ वो आज़ाद है, आप उसको खुला छोड़ें. वो आपकी आवाज़ वो इस वातावरण में उसकी महिमा को फैलाए, उसकी महिमा को ऐलान करें. वो आपकी आवाज़ से, आपकी स्तुति से यीशु मसीह के लिए स्तुति का ये सिंहासन आज सुबह के समय गिनो उसकी आशीषें गिनो, उसकी आशीषों को गिनो, उसकी आशीषों को गिनेंगे हम. गिन के स्तुति करेंगे. गिन के हम कहते हैं चुन के मारेंगे. हाँ, लेकिन आज हम गिन के स्तुति करेंगे. गिन के स्तुति, गिन के जनवरी से लेके इस दिसंबर के महीने तक. ओ रखा शकरतनिया. मैंने सोचा मैं कभी नहीं देखूंगा इस दिसंबर के महीने को, लेकिन मैं खड़ा हूं आपके सामने. आपकी भी टेस्टिमनी है. गिन के स्तुति. बेशुमार उसके दानों के लिए अब तक उसने संभाला मुझे. हालेलुया. हो गिन के स्तुति करूं, बेशुमार उसके दानों के लिए अब तक उसने संभाला मुझे. अपने हाथ लिए हुए अब तक उसने संभाला मुझे. अपने बाहों में लिए हुए गिन के स्तुति करूं. बेशुमार अब तक उसने संभाला मुझे. अपने बाहों में लिए हुए अब तक उसने संभाला मुझे. अपने बाहों में लिए हुए. ये सच है? ये सच है क्या? ये गवाही है आपका. Praise the Lord. So we are going to dance. We are going to celebrate the goodness of the Lord in the land of living. हम क्यों करेंगे स्तुति? क्यों करेंगे? क्योंकि हम जिंदा है. गिन के स्तुति करूं, बेशुमार उसके दानों के लिए
अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में लिए हुए। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार उसके दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में लिए हुए। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में। ओ आए तुझको जो मिटाने, वे शस्त्र होंगे बेअसर। गाइए, आए तुझको जो मिटाने, वो शस्त्र होंगे बेअसर। कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। ओ गिन गिन के स्तुति करूं बेशुमार, अब तक उसने। हाँ, थोड़ा नाचना शुरू करें, कम ऑन। अपने बाहों में लिए, अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में। तेरे शत्रु का निशाना, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। गाइए, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा मुझे हर पल। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार उसके दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में। आंधिया बन के आए, आंधिया बन के आए जिंदगी के फिकर। गाइए गाइए, आंधिया एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, अनेक अनेक अनेक। लेकिन मेरा कौन है तेरा रचने वाला, ओ है भरोसा। His nearness don't be believed। गाइए, कौन है तेरा रचने वाला, ओ है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार उसके दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे, कम ऑन, अपने बाहों में। अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में। आए तुझे, ओ आए तुझे जो वे शस्त्र, आए तुझको वे शस्त्र। ओ तेरे रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर।
गिन गिन के स्तुति करो, बेशुमार उसके दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में। तेरे शत्रु का निशाना, तेरे शत्रु कम ऑन तुझ पर होगा। गाइए, तेरे शत्रु हो तुझ पर होगा ना सफल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिन गिन के कम ऑन तालियों के साथ, बेशुमार उसके दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में। आंधिया बनके वो आंधिया बन के आए जिंदगी के फिकर। गाइए, ओ आंधिया बन के आए जिंदगी। हो कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करो, बेशुमार। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में। अब तक उसने संभाला मुझे अपने बाहों में लिए हुए। धन्यवादे उसके आंगनों में, आनंद से आए उसके चरणों में। गाइए, धन्यवादे उसके आंगनों में, आनंद से आए उसके चरणों में। ओ संग गाकर खुशी से ओ मुक्ति की जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो सारे पापों को, ओ सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। ओ परम पिता की हम स्तुति गाए, ओ वो ही है जो बचाता हमें। गाइए, परम पिता की वो ही है जो बचाता हमें। ओ वही हमारा है परम पिता, ओ दया दिखाता है सर्व सदा। ओ वही हमारा है, वो दया दिखाता है, दया दिखाता है सर्व सदा। ओ पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतनी ही दूर की हमारे कसूर। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ सारे पापों को करता क्षमा, ओ सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति गाए,
वो ही है जो बचाता हमें। ओ माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। गाइए, दुनिया के खतरों में हो खालिस दूध कलाम का दिया और दी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता सारे पापों से करता क्षमा, ओ सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति। ओ आई सेलिब्रेट यू बाबा। ओ घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। गाइए, घोंसले को बार बार तोड़कर उसने ओ चाहा किसी के हम उड़ना उसे। ओ परों पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। ओ सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की गाइए, स्तुति गाइए। यस 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 यस, बहुत बढ़िया। ओ वो ही है, वो सारे पापों को करता क्षमा, ओ सारे रोगों को करता चंगा। ओ परम पिता की हम स्तुति गा, वही है। हालेलुया, परम पिता की हम स्तुति, वही है। ओ चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों की खींच से निकाला हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों की खींच से निकाला हमें। वो हमको बचाने को जल्दी, ताकि हाथ में हम उसके रहे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही गाइए। परम पिता की हम स्तुति गाए, सारे पापों को करता क्षमा, ओ सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, हालेलुया। परम पिता की हम स्तुति गाए, तेरी स्तुति प्रशंसा हो गई, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। मेरा पहला ओ तेरी स्तुति प्रशंसा हो गई, हालेलुया। तेरी स्तुति प्रशंसा हो, और तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा। अब आप कहिए, मेरी आशा, मेरी खामोशी समझा है
और गाते हैं तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला तू अवर्णित, ओ तू अवर्णित है मेरा बाबा, तू अवर्णित है। तेरा प्यार मेरे जीवन में, तेरा कार्य, तेरी स्तुति, कम ऑन, तेरी हर पल महिमा, ओ हालेलुया। मुस्कान के साथ, नाच गाने के साथ उसका उत्सव मनाए। तेरी स्तुति, तेरी हर पल, ओ दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। अब आप गाइए, दिल तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। और कलीसिया गाती है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति, alla sentire, oh हालेलुया। यीशु मसीह कौन है आपके लिए? कम ऑन, तेरी स्तुति प्रशंसा इन आखिरी दिनों में। कम ऑन, एक ही कारण, प्रभु तू अवर्णित है, मेरा पहला बाबा, तू अवर्णित है। मेरी निराशाओं में, ओ मेरी निराशाओं में, मेरी आशा, मेरी आशा, ओ मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी कौन बना वो? आपकी खामोशियों को किसने समझा? उसका नाम, ओ बाबा, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, मेरा पहला। आपका ये तेरी स्तुति, ओ हालेलुया। ओ तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, ओ मेरा पहला प्यार है। दिल की गहराई कौन बसता है? एक ही सिंहासन है, और तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में, ये अटूट रिश्ता है, मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार। तेरी स्तुति प्रशंसा हो, ओ तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, तेरी हर पल मेरे लिए तू अवर्णित है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला
ओए, मुझे मेरा बाजू वाले के बारे में नहीं पता, लेकिन मेरे लिए तू है। ए, ए, मेरा पहला पहला, ओ तेरी स्तुति प्रशंसा, ओ तेरी हर पल, ओ हालेलुया, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है। For your goodness and mercy is forever, hallelujah. For you are good and your mercy is forever, hallelujah. For you are good and your mercy is forever, hallelujah. For you are good and your mercy is forever, hallelujah. Jehovah, Jehovah, you are the most high. Jehovah, you are the most high. Jehovah, Jehovah, oh Jehovah, oh Jehovah, Jehovah, are you ready to fly? Oh, you are the most high God, Jehovah. Oh, Jehovah, Jehovah, hey, 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 Jehovah. Come on, one more time, Jehovah, Jehovah, hey, Jehovah, Jehovah, hey. Jehovah, you are the most high. Jehovah, oh Jehovah, you are the most high. Oh Jehovah, oh Jehovah, oh Jehovah, oh Jehovah. I know you are the most high. And his name is Jehovah, 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 Jehovah. One more time, Jehovah, 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 Jehovah. Oh, ilele, 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 tambira, Jehovah, ilele, oh, ilele, 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 ilele. Come and dance before the Lord. Oh, come and dance to the Lord. Hey, come and dance to the Lord. Oh, come and dance to the Lord. Oh, come and dance. Tambira Jehovah. Oh, tambira Jehovah. Tambira. Dance, 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 dance. Oh. And the church together sing, ilele, oh ilele, 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 tambira, ilele, 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 tambira, oh ilele. Oh, tambira Jehovah, sing, sing, sing. ये आपकी बारी, आप गाइए, मधुर सुर में गाइए।
यहोवा के लिए तंबीरा यहोवा, oh hallelujah, celebrate people of God, तंबीरा यहोवा, तंबीरा यहोवा, 1 and 2 and 3 and 4. For you are good, oh for you are good, and your mercy is forever. Come on, oh for you are good, and your mercy is forever. Oh for you are good, and your mercy is forever. Oh for you are good, and your mercy is forever. Jehovah, Jehovah, oh Jehovah, 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 1 and 2 and 1 and 2 and 3, Jehovah, Jehovah, oh Jehovah, oh Jehovah, sing Jehovah, Jehovah, oh Jehovah, oh Jehovah, for the last time, give your best dance. Come and dance. Hallelujah. Hallelujah. Can we celebrate Jesus? क्या हम यीशु मसीह का उत्सव मना सकते हैं? तालियों के साथ उस यीशु मसीह को धन्यवाद देंगे। वो ही सारे महिमा के योग्य है, सारे आदर के योग्य है। इस परमेश्वर के जैसा और कोई नहीं है। हालेलुया। हमारा परमेश्वर केवल परमेश्वर बनकर नहीं बैठा है, पर वो राजा है। वो राजादी राजा है। वो प्रभुओं का प्रभु है। वो अनंत पिता है। वो सर्वशक्तिमान परमेश्वर है। वो सर्वव्यापी है। वो सर्वज्ञानी है। वो सभी जगह पर उपस्थित है। तो ऐसा कोई जगह नहीं जहां पर ये परमेश्वर उपलब्ध नहीं है। हालेलुया। पर हमारा सौभाग्य यह है कि हम इस परमेश्वर को आज हमारे जिंदगी में अनुभव कर पा रहे हैं। हालेलुया। हम सब यरीको के बारे में जानते हैं। ऐसा कोई है जिसने यरीको के बारे में नहीं सुना है? ऐसा कोई नहीं है। जब हम वचन पढ़ते हैं यरीको क्यों बांधा गया था? क्योंकि यरीको के लोग इस्राएल से डरते थे। तो सच में यरीको का दीवार इस्राएल को डरने के लिए नहीं था, पर यरीको का दीवार इसलिए बनाया गया था क्योंकि यरीको के लोग इस्राएलियों से डरते थे। हालेलुया। इसलिए परमेश्वर ने बोला इस दीवार के खिलाफ लड़ने की जरूरत नहीं, इस दीवार के इर्द गिर्द सब घूमने की जरूरत है। हम अभी भी ऐसे कुछ चीजों से लड़ रहे हैं जिससे हमें लड़ना नहीं है, हमें सिर्फ परमेश्वर के उपस्थिति को लेकर उसके इर्द गिर्द घूमना है। हालेलुया।
क्योंकि यरीगो हमको डराने के लिए नहीं, पर वो हमसे डर चुके हैं, इसलिए बांधा गया है। तो आज के बाद से यरीगो गिरने के लिए प्रार्थना मत करो, पर परमेश्वर के उपस्थिति के साथ चलकर उसके इर्द गिर्द घूमो। आज 7वें दिन में वो गिरेगा। हालेलुया। परमेश्वर ने कहा यहोशू को कि 6 दिन तुम परमेश्वर के संदूक को लेकर एक राउंड उसके इर्द गिर्द मारना। हर एक दिन एक बार राउंड मारना, पर 7वें दिन 7 बार मारना। मतलब इस 6 दिनों में हम अगर परमेश्वर के उपस्थिति के साथ जुड़े थे, तो 7वें दिन में जब वो उपस्थिति की बढ़ोतरी होगी, हमको करना नहीं है कुछ, हमको चिल्लाना है, यरीगो गिर जाएगा। क्योंकि यरीगो को डांट कर गिराने का टाइम वेस्ट हम नहीं करेंगे, क्योंकि परमेश्वर ने कहा है मैंने यरीगो तुमको दे दिया है। इस नगर के सारे यरीगो के दीवार आज गिरने वाले हैं, क्योंकि वो कलीसिया से डरते हैं, वो परमेश्वर के बच्चों से डरते हैं। वो डरते हैं कि हम उनको आजादी देंगे, वो डरते हैं कि हम उनको प्यार देंगे, वो डरते हैं कि लोग यहाँ पर लत से छुड़ाए जाएंगे। पर कलीसिया आज उपस्थिति की बढ़ोतरी में वो यरीगो को गिराने के लिए तैयार है। हालेलुया। तो पिछले 6 दिन में जो परमेश्वर के उपस्थिति के साथ जुड़े थे, आज बोनस है कि हम 7 गुना ज्यादा उस उपस्थिति को अनुभव कर रहे हैं। क्योंकि 6 दिन वो सिर्फ एक राउंड मार रहे थे, पर 7वें दिन में परमेश्वर के संदूक के साथ 7 बार उन्होंने राउंड मारा। हालेलुया, हालेलुया। क्यों पता है? क्योंकि हमारा परमेश्वर राजा है। वो तभी राजा था, वो आज राजा है, और वो सदा के लिए राजा रहेगा। हालेलुया। तो हम यहां पर यरीगो को गिराने के लिए आराधना नहीं कर रहे हैं, पर हमारा परमेश्वर सदा राजा है, इसलिए हम उसकी आराधना कर रहे हैं। हालेलुया। तो ऐसा कोई है जो यरीगो को गिराने के लिए आराधना कर रहा है, तो ये गलत जगह है। पर अगर आप जानते हो कि आपका परमेश्वर सदा एक राजा है, तो ये सही जगह है। आराधना आपका सही समय है उस सदा राजा के साथ बिताने का। हालेलुया। तो क्या हम तैयार हैं? जहां पर राजा है वहां पर राजा का उत्सव होता है। वचन कहता है जहां पर राजा है वहां पर राजा के प्रति आवाज उठाए जाते हैं। तो हम यहां पर निराशित होकर आवाज नहीं उठा रहे, पर राजा यहां पर है, इसके लिए आवाज उठा रहे हैं। इस नगर का एक ही राजा है, वो उसका नाम प्रभु यीशु मसीह है। इस नगर का राजाधिराजा यीशु मसीह है। इस राज्य का राजाधिराजा यीशु मसीह है। बाकी सारे सिंहासनों को उसके सामने गिरना पड़ेगा, बाकी सारे हथियारों को उसके सामने गिरना पड़ेगा, सारे अधिकारों को उसके सामने सिर झुकाना पड़ेगा। एक दिन सारे घुटने टेकेंगे, सारे जुबान ये गाएंगे कि यीशु ही प्रभु है। हालेलुया। क्या हम तैयार है उस राजा का उत्सव मनाने के लिए? तो जब राजा महल में आता है, जब राजा के दरबार में राजा उपस्थित होता है, दरबार के लोगों को आपस में बात करने का टाइम नहीं दिया जाता। वहां पर केवल 2 ही आवाज उठते हैं। एक, राजा आज्ञा देने के लिए आवाज उठाता है। दूसरा, राजा के दरबार में उसके मंत्री लोग राजा का उत्सव मनाने के लिए आवाज उठाते हैं। सिर्फ ये ही 2 कारण के लिए दरबार खुला जाता है। शिकायतों के लिए समय राजा अलग रखता है। तो आज का समय पहला, हम उस राजा का उत्सव मनाने वाले हैं। कुछ समय के बाद हमारे नबियों के द्वारा राजा हमसे बातें करेगा। हालेलुया। तो तैयार हो जाओ, वो राजा यहां पर आया है, उसका उत्सव मनाने का समय है। आपके पड़ोसी को भूल जाओ, आपके पास जो बैठा है उसे भूलकर उस राजा की महिमा करेंगे। ताली के साथ। यहोवा राजा है, सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर,
एक बार। ए! क्या बात है, अनादि Oh, you go, say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। Come on, राजा यहोवा राजा है, यहोवा राजा है, सामर से परमेश्वर वो ना टलेगा। ओ यहोवा राजा है, सामर से भरा, ओ अनादि परमेश्वर वो ना टले। You go say, oh you go say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा, सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप। You go, say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। Come on, राजा कलीसिया ऐलान करती है, समंदर की लहरों से यहोवा है वहाँ, पर्वत की ऊंचा यीशु नाम, ओ समंदर यहोवा है महान, ओ पर्वत की ऊंचा ये। You go say, oh you go, say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप। Oh you go, say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। ए, 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 राजा आओ मिलकर, ओ आओ मिलकर, क्या बात है, ओ उसके सामने उसके नाम की आओ मिलकर, उसका परचम हो उसके सामने सर झुका, ओ उसके नाम की जय जय गाए। ओ यू गो से यू गो, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप। ओ यू गो से यू गो, तक एक ही ओ महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। ए, ए, राजा सदा, वो है राजा, ला 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 ले, ओ ला 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 ला, ए ए ए ए ला 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 ला। समंदर पर्वत की ऊंचाइयों से, ऊंचा एक ही नाम
यीशु नाम पर लहरों से यहोवा है महान। ओ पर्वत की ऊंचाई से you go say you go तक एक ही वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप। और you go तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। ए, 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 राजा सदा, मेरा यीशु ही राजा। आओ मिलकर ओ उसके नाम ओ उसके सामने ओ उसके नाम की जय जय गाइए। आओ मिलकर ओ उसका परचम उसके सामने उसके नाम की जय जय गाए। you go तक ओ महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप। और you go तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह। वो है महान सर्वशक्तिमान, और उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा सदा सदा सदा, वो है राजा राजा। ला 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 ले, ला 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 ला, ला 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 ला, ओ ला 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 ला, गाइए ला ला ला। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। गाइए स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हाले। गाइए ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर स्तुति आदर। आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए। ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है। गाइए ओ प्रभुओं का प्रभु, सारे जगत को वो प्यार करता है, सारे जहां का उद्धार करता है। और सारे जगत को वो प्यार करता है, ओ सारे। इसलिए ओ आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए। ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। गाइए आदर महिमा। इसलिए ओ आओ मिलकर गाए हम हालेलुया, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए।
वो बीमार उसको छू कर चंगा होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं। वो बीमार उसको छू कर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं। और सारे जगत में वो राज करता है, आनंद जीवन सबको देता है। और सारे जगत में वो राज करता है, आनंद जीवन वो सबको देता है। आओ मिलकर गाए हैं, आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। स्तुति प्रशंसा, स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, ओ आदर और महिमा। आप कहिए आदर महिमा, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। ओ बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है। ओ बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है। और उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कैसा सौभाग्य है। और उसके साथ रहना कितना आनंद है, ओ उसकी स्तुति करना कैसा सौभाग्य है। आओ मिलकर गाए हम हालेलुया, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ए बल्ले बल्ले। स्तुति प्रशंसा, ओ आदर और महिमा, ओ स्तुति प्रशंसा, ओ आदर और महिमा। इसलिए ओ आओ मिलकर गाए हम हालेलुया, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ हालेलुया हालेलुया गाइए, हालेलुया हालेलुया, ओ हालेलुया हालेलुया गाइए, ओ हालेलुया हालेलुया, ओ हालेलुया हालेलुया। इस DNS में, ओ इस DNS में उत्सव है गाइए, कैलवरी में शुरू हुआ उत्सव है, ओ कैलवरी में शुरू हुआ उत्सव है, कैलवरी में शुरू हुआ उत्सव है। हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया हालेलुया, होसाना होसाना होसाना। ओ इस DNS में उत्सव है गाइए, ओ यीशु का ही उत्सव है गाइए। फिर से इस DNS में उत्सव है, ओ यीशु का ही उत्सव है। ये कैलवरी में शुरू हुआ उत्सव है, ओ ये कैलवरी में शुरू हुआ उत्सव है। ओ आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए, ओ आओ मिलकर गाए। Oh, you go, say you go, तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह।
युगों से युगों तक एक ही है राजा महिमा के सिंहासन युगों से और युगों से युगों तक एक ही है राजा महिमा के सिंहासन पर बैठा ओ युगों से युगों तक एक ही है राजा उसका नाम है यीशुआ ओ युगों से युगों तक एक ही है राजा ओ महिमा के सिंहासन पर वो है युगों से युगों तक ओ महिमा आओ मिलकर गाए ओ आओ मिलकर गाए हम हालेलुया आओ मिलकर गाए ओ आओ मिलकर गाए आओ मिलकर गाए ओ आओ मिलकर गाए आओ मिलकर गाए ओ आओ मिलकर गाए आओ मिलकर गाए हालेलुया का सुर इस शहर में आपकी आवाज से यहाँ पर गूंजे अपनी आवाज को उठाकर गाएंगे आओ मिलकर गाए आओ मिलकर गाए इस शहर में स्वर्ग से आने वाला वाणी बहुत कम है सिर्फ हम में सीमित होती है लेकिन हम ऐलान करती है आज सुबह कलीसिया मिलकर स्वर्ग से मिला हुआ शब्द हालेलुया आओ मिलकर गाए हम ओ आओ मिलकर गाए ओ आओ मिलकर गाए हर एक पीढ़ी गाएगी आओ मिलकर गाए हालेलुया हालेलुया से हो हालेलुया 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 हाथों को उठाकर ओ हालेलुया 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 तालियों के साथ इस युगों से जो राजा है जो राजा था है और रहेगा यीशु मसीह के लिए उसकी योग्यता के हिसाब से आप तालियों के साथ यस यस मैं जानता हूं आप इससे भी बेहतर कर सकते हैं इससे भी बेहतर हो सकती है इससे भी बेहतर तू धन्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई गाइए तू धन्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई हालेलुया 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 കാരണം ഓരോ സ്ഥലത്തും അബ്രഹാം മാറുമ്പോൾ അബ്രഹാമിന്റെ കാഴ്ചപ്പാട് മാറിക്കൊണ്ടിരുന്നു क्योंकि इब्राहिम जब हर तंबू से छोड़कर अगले तंबू में जाता था उसकी दृष्टिकोण बदलती थी ഒന്നിനു മുകളിൽ ഒന്നായി പക്വത പ്രാപിച്ചുകൊണ്ടിരുന്നു वो एक के बाद एक परिपक्व होते गया ആമേ എൻ്റെ ചെറുപ്പത്തിൽ ഞങ്ങള് മരത്തിന്റെ ചോട്ടിൽ ആരാധിച്ചിട്ടുണ്ട് मेरे बचपन में हमने पेड़ के नीचे हमने आराधना की है ഓല ഷെഡിനകത്ത് കുടിലിനകത്ത് ആരാധിച്ചു झोपड़ी के अधीन हम आराधना किए हैं പിന്നെ ഗോബർ ചാണകം മെഴുകിയ തറയിൽ ആരാധിച്ചിട്ടുണ്ട് और गोबर से सीधा किया हुआ जमीन में बैठकर हमने आराधना किया है ആമേൻ അപ്പൊ ഇതൊക്കെ ഭയങ്കര കൊട്ടാരമാണ് तो ये सब देखे तो सबसे बड़ा महल का परिस्थिति जैसा है ആമേൻ ആമേൻ പക്ഷേ അത് വെച്ച് നോക്കുമ്പോൾ ഇത് ഒത്തിരി ബ്യൂട്ടിഫുള്ളാണ് उसके संबंध में मैं ये देखता हूं तो ये बहुत सुंदर है ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ परमेश्वर आपको आशीषित रखे
നമ്മൾ 12-ാം മാസത്തിലെത്തി. हम 12वें महीने में पहुंच गए हैं അതിൻ്റെ 8-ാം ദിനത്തിലാണ് നമ്മളെത്തി. और उसके 8वें दिन पर हम पहुंच गए हैं. ഇനിയുള്ള 22 ദിവസങ്ങൾ ഒത്തിരി നിർണായകം. और आगे के जो 29 दिन है वो बहुत ही निर्णायक है. 22 दिन बहुत ही निर्णायक है. ഒത്തിരി കാര്യങ്ങൾ നമ്മളും കർത്താവും കൂടെ കണക്ക് തീർക്കുന്ന ദിനങ്ങളാണ്. ये वो दिन है जहां पर हम और परमेश्वर आपस में बहुत सारे चीजों को निभा रहे हैं. ആമേൻ. ഈ ബാങ്കുകൾക്കും ഈ ഓഫീസുകൾക്കും ഒക്കെ ഫിനാൻഷ്യൽ ഇയർ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഇയർ बैंक में और कंपनीज में फिनेंशियल ईयर करके एक टाइम होता है. അത് മാർച്ചിൽ അവസാനിക്കും. वो मार्च में अंत होता है. അന്നേരം ഒത്തിരി ഇടപാടുകളുണ്ട്. ചിലർക്ക് പ്രൊമോഷൻ, ചിലർക്ക് അപ്രൈസൽ, ചിലർക്ക് ഇൻക്രിമെൻ്റ്, ചിലർക്ക് ബോണസ്, ഇതൊക്കെ കിട്ടും. तभी कंपनीज में बहुत सारी कार्य होती है. अप्रेजल, इंक्रीमेंट, प्रमोशन, बोनस, ये सब कार्य होते रहता है. ചിലർ ആ കമ്പനി വിടാനുള്ള സൈൻ കിട്ടും. और कुछ लोगों को वो कंपनी से अभी आपको यहाँ से निकलना है ये चिन्ह प्रभु दे देता है. അത് ഈ ലോകത്തിൻ്റെ പരിപാടി. वो ये दुनिया का संविधान है. എൻ്റെ കർത്താവിൻ്റെ കമ്പനിയിൽ പുറത്ത് കളയുന്ന ഒരു പരിപാടിയില്ല. मेरे परमेश्वर के संविधान में किसी को बाहर निकाल देना ये कार्य नहीं है. പണിഷ്മെൻറ്റും ഇല്ല. दंड देना ये भी कार्य नहीं है. സംശയമല്ലേ? शक है कोई? എൻ്റെ യേശു ഇതുവരെയും വാള് കയ്യിലെടുത്തിട്ടില്ല. मेरे यीशु ने अभी तक हाथ में तलवार नहीं लिया है. തൻ ന്യായവിധിയുടെ വാള് കയ്യിൽ ഇതുവരെ എടുത്തിട്ടില്ല. न्याय करने वाला वो तलवार अभी तक यीशु ने हाथों में नहीं लिया അതുവരെ है. നിനക്ക് പണിഷ്മെന്റ് ഇല്ല. इसलिए आपको दंड नहीं है, അപ്പൻ്റെ സ്നേഹത്തിന്റെ താടനമേ ഉള്ളൂ. पर सिर्फ पिता का प्यार से आने वाला वो अनुशासन है. അതേ ഉള്ളൂ. सिर्फ वो ही दिया जाता है. പണിഷ്മെന്റ് ഇല്ല. दंड नहीं है. നിങ്ങൾ നേരത്തെ ഒക്കെ കേട്ടിട്ടുള്ളതും പ്രസംഗവും ഒക്കെ അതായിരിക്കാം, പക്ഷെ ബൈബിൾ അത് പറയുന്നില്ല. आपने शायद पहले ऐसे ही तरीके के प्रचार सुने होंगे जहां पर दंड दिया जाता है, पर वचन कभी वैसा नहीं कहता. അമ്മേ പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? അങ്ങനെ നമ്മൾ ചെയ്യുന്ന എല്ലാത്തിനും ശിക്ഷ തരാനാണെങ്കിൽ മിക്കവാറും നമ്മുടെ പലർക്കും പല അവയവവും കാണത്തില്ല. अगर हमारा परमेश्वर हम जो भी गलत करते हैं उसके लिए दंड देते रहता था तो हम में से बहुत लोगों का कुछ अवयव ही नहीं रहता था. നമുക്കറിയാം ഏതൊക്കെ അവയവം പോകാൻ സാധ്യത നമുക്കുള്ളത്. हम जानते हैं कि हमारे कौन कौन से अवयवों का हमसे नष्ट होने की संभवता है. ആമേ. പക്ഷേ ഈ ഡിസംബറിൽ നമ്മൾ ഒന്ന് പുതുക്കപ്പെടണം. पर इस दिसंबर महीने में हमारे अंदर एक नयापन आ जाए. നമ്മുടെ അന്തറിലല്ല, നമ്മൾ പുതുക്കണം. हम नया बन जाना है. നമ്മളെപ്പോഴും ഈ ദേവാസൻ കോമൺ കാര്യമാണ് പറഞ്ഞു. നമ്മുടെ ചിന്താഗതി ആക്കം മാറണം. എടാ ആക്കം അല്ല മാറേണ്ടത്, നീയാ മാറേണ്ടത്. देखो हम समान रूप से हम ये सोचते हैं कि हमारा अंदर नयापन आना है, वैसा नहीं, हम ही नया बन जाना है. കുഴപ്പം പറ്റിയത് അകത്തല്ല, പുറത്താ. हमारा प्रॉब्लम अंदर नहीं बाहर है. അത് മനസ്സിലാക്കണം. ये समझना है. അകത്തിരിക്കുന്നവന്റെ പേര് ആത്മാവെന്ന. जो हमारे अंदर निवास है वो आत्मा है. അത് നിന്റെ ആത്മാവുണ്ട്, उसमें आपकी आत्मा है, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവുണ്ട്. परमेश्वर की आत्मा है. നിന്റെ ആത്മാവിന്റെ ഉടമ കർത്താവാ. आपके आत्मा का मालिक परमेश्वर है. ആ ആത്മാവ് നിന്റെ ശരീരം വിട്ടാ പോകുന്നത് കർത്താവിന്റെ അടുക്കല്ല. वो आत्मा आपका शरीर जब छोड़ता है वो परमेश्वर के पास നീ जाता है. ഇന്ന് ഇവിടെ നിന്നുകൊണ്ട് ദൈവം ഇല്ലെന്ന് പറഞ്ഞു വെച്ച് വീണ് മരിച്ചാലും നിന്റെ ആത്മാവ് പോകുന്നത് യേശുവിന്റെ അടുക്കല്ല. आप आज यहाँ रुककर अगर ये बोलेंगे कि परमेश्वर नहीं है तो भी आप मरेंगे तो आपका आत्मा परमेश्वर के पास ही जाने वाला है. ആത്മാവ് തന്നെ അയച്ചവെങ്കിലേക്ക് മടങ്ങി ചേരുന്നെന്ന. क्योंकि वचन कहता है कि आत्मा को जिसने भेजा है वो आत्मा उसी के साथ फिर जुड़ जाता है. ആമേ. മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? അപ്പോൾ അതിനല്ല മാറ്റം വരണ്ടേ. हमारे आत्मा में या അതിന് अंदर नहीं है. സ്വാതന്ത്ര്യമാ വേണ്ടേ. ओ अंदर आजादी चाहिए. वाह. ആത്മാവിന് മാറ്റമല്ല വേണ്ടത്, നിന്റെ അകത്തിരിക്കുന്ന ആത്മാവിന് സ്വാതന്ത്ര്യമാണ് വേണ്ടത്. आपके अंदर की आत्मा में नयापन या बदलावट नहीं पर उसे आजादी की जरूरत है. മാറ്റം വരേണ്ടത്, പുതുക്കം വരേണ്ടത് നിന്റെ മനസ്സിനാ. पर आपके मन में नयापन आना है. आमेन.
ആമേ. Yes. നീ അവിടുന്ന് ഇവിടുന്ന് എവിടുന്ന് എല്ലാം കേൾക്കേണ്ട എല്ലാം കേട്ടിട്ട് അഡൾട്രേറ്റ് ചെയ്ത് വെച്ചേക്കുക നിന്റെ മനസ്സ്. आपके मन को आपने इधर उधर के सारे जानकारियों को सुनकर आपने मिलावट करके रख दिया है. ആമേ. ഇവിടെ പിശാച് ഏറ്റവും കൂടുതൽ കിടന്ന് കളിക്കുന്നത് സഭ എന്ന് പറയുന്ന സിസ്റ്റത്തിനകത്താണ്. शैतान सबसे ज्यादा कलीसिया नामक इस संविधान में अपना खेल खेलता है. സഭ എന്ന് പറയുന്ന ദൈവത്തിന്റെ സീക്രട്ടിനകത്തല്ല അവൻ കളിക്കുന്നത്. कलीसिया परमेश्वर का रहस्य उसके अंदर वो नहीं खेल पाता. ഇൻഡിവിജ്വലി നീ സഭയാ, आप व्यक्तिगत रूप में कलीसिया हो, ഇത് സഭയാ. ये भी कलीसिया है. हम जो आए ഇതിനകത്ത് हैं, പിശാച് കളിക്കത്തില്ല. शैतान हम जो इकट्ठे आए ये कलीसिया പക്ഷേ में नहीं നിന്റെ അടുക്ക खेलता, കളിക്കും. पर वो आप व्यक्तिगत कलीसिया के साथ खेलेगा. മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? കാരണം നീ അവിടെ ഇവിടെ എല്ലാം ചെവി കൊടുക്കും. क्योंकि आप इधर उधर सब आपके कान को समर्पित करते ആമേ. हैं. ബൈബിളിൽ നിനക്ക് ഇടയന്മാരെ വെച്ചിട്ടില്ല, वचन में आपके लिए चरवाहों को नहीं ഒരു रखा है, ഇടയനെ വെച്ചിട്ടുള്ളൂ. एक ही चरवाह रखा है. ഒരാടിനെ 15 ഇടയന്മാരുടെ കയ്യിലല്ല കൊടുക്കുന്നത്, ഒറ്റ ഇടയന്റെ കയ്യില. परमेश्वर एक भेड़ को 15 चरवाहों के अधीन में नहीं रखता, पर एक चरवाह के अंदर ही उस भेड़ को रखता है. ആമേ. वाओ. ഞാൻ പറഞ്ഞ यस. മനസ്സിലാകുന്നു? आमेन. ആ ഇടയന്റെ കയ്യിൽ നിനക്ക് പ്രോപ്പറായിട്ട് വളരാനുള്ള ആഹാരം ദൈവം കൊടുത്തിരിക്കും. और उस चरवाह के अधीन आपको बढ़ोतरी पाने का खाना वो परमेश्वर दे रहेगा. आमेन. ആമേ. आमेन. എനിക്കുള്ള ആട് ഇപ്പൊ കാനഡയിൽ കിടപ്പുണ്ടെങ്കിൽ ആ ആളെ ഇവിടെ എത്തിക്കും ദൈവം. आमेन. मेरे अधीन में रहने वाला जो भेड़ अगर वो अभी कनाडा में है तो परमेश्वर उसे वहां से यहाँ जरूर लाएगा. ക്യാമറ പിടിക്കുന്നത് वही वो, इसलिए हम कैमरा में वो रिकॉर्ड कर रहे हैं, എന്റെ ആട് ഇരിപ്പുണ്ട്. क्योंकि यूके में मेरा भेड़ है अभी. ആമേ. आमेन. അവനെ UK ആരെയും തപ്പേണ്ട ആവശ്യമില്ല അവനുള്ള ആഹാരം കഴിക്കാൻ. उसे जो भोजन आत्मिक खाना है उसके लिए वहां से कोई चरवाह को ढूंढने की जरूरत नहीं. അവൻ അവിടെ ഒരു ഫെലോഷിപ്പിന് കൂടിയാ മതി. उसे वहां पर केवल एक संगति में जुड़ने की जरूरत കഴിക്കാൻ है. ഇവിടെ അപ്പനുണ്ട്. उसे खाना देने के लिए यहाँ पर पिता है. ആമേൻ. പിടി കിട്ടുന്നുണ്ടോ നിങ്ങൾക്ക്? क्या हम समझ पा रहे हैं? ആമേൻ. ദാവീദ് അതുകൊണ്ടാ പറഞ്ഞേ, ദാവീദ് പറഞ്ഞില്ല യഹോവ ഇടയന്മാരിൽ ഒരാളാ, അങ്ങനെയാന്ന് പറഞ്ഞേ. क्या दाऊद ने ऐसा कहा कि अनेक चरवाहों में से एक चरवाह प्रभु है? അങ്ങനെയാന്ന് പറഞ്ഞല്ല, യഹോവ എന്റെ ഇടയനാ. यहोवा मेरा चरवाह है. ആമേൻ. അപ്പൊ സഭയിൽ വരുമ്പോ जब हम कलीसिया में आते हैं, അപ്പോസ്തലന്മാർ ഒത്തിരി കാണും, प्रेरित बहुत सारे हैं, പ്രവാചകന്മാർ ഒത്തിരി കാണും, भविष्यवक्ताएं बहुत सारे हैं, ഉപദേഷ്ടാക്കന്മാർ കാണും. शिक्षक बहुत सारे हैं. ആമേൻ. മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? 5 മിനിസ്ട്രി ആ സഭയ്ക്കുള്ള कलीसिया को 5-fold मिनिस्ट्री, 5 सेवकाई दी गई है. സ്മൂത്ത് ആയിട്ട് ഫങ്ഷൻ ചെയ്യണമെങ്കിൽ कलीसिया के जो है आराम के गति में आगे बढ़ने के लिए അപ്പോസ്തലൻ വേണം, प्रेरित की जरूरत है, പ്രൊഫറ്റ് വേണം, भविष्यवक्ता की जरूरत है, ടീച്ചർ വേണം, शिक्षक की जरूरत है, ഇവാഞ്ചലിസ്റ്റ് വേണം, सुसमाचारक की जरूरत പാസ്റ്റർ है, വേണം. पासवान की जरूरत है. 5 പേരായല്ലോ. या ആരൊക്കെയാ നിങ്ങളൊന്ന് പറഞ്ഞു? आप बोले कौन कौन है ये 5 लोग? प्रेरित, भविष्यवक्ता, शिक्षक, सुसमाचारक, पासवान. ഉപദേശിയാ അത് പറയണ്ട, വിശ്വാസികൾ പറയാം. आप बोले कलीसिया, आप बोले ആ बोले बोले ആ ആ ആ ചിലരുടെ വായലും അനങ്ങി, ചിലർ അനങ്ങുന്നേ ഇല്ല. कुछ लोग मुंह भी नहीं हिला रहे. आप डरो नहीं, आप बोलो. ഒരു പ്രാവശ്യം കൂടി. എല്ലാവരും ചേർന്ന് പറയണം. सब लोग मिलकर बोलना. എല്ലാവരുടെയും വാ തുറക്കണം. എനിക്ക് പ്രത്യേകിച്ച് ഞായറാഴ്ച ഭയങ്കര കാഴ്ച. मुझे रविवार ज्यादा दिखाई देता है. ദൈവം എനിക്ക് തന്നൊരു കൃപയാ. परमेश्वर ने मुझे दिया हुआ एक असाधारण कृपा है वो, അതുകൊണ്ട് എല്ലാവരും പറയണം. इसलिए सब बोलना. मैं देख रहा हूँ 5 മിനിസ്ട്രി ചർച്ചില് ഉണ്ടായിരിക്കും. कलीसिया में 5 सेवकाई रहेगी. ആ ഏതൊക്കെയാ? बोले, आप बोले. ആ ഇതുണ്ട്, അവിടെ ഉണ്ട്.
മനസ്സിലായോ? 4 ചർച്ചിന്റെ പാസ്റ്ററായിരുന്നു ചെറുപ്പക്കാരനായ യോഹന്നാൻ. यूहन्ना जो है वो 4 कलीसिया का पासवान था, जो എന്ന് പറഞ്ഞാൽ नौजवान था. പത്മോസിൽ യോഹന്നാനെ പിടിച്ചിടുമ്പോ 4 സഭയുടെ പാസ്റ്ററാ പുള്ളി. तो यूहन्ना को जब पतमोस में डाला गया वो 4 कलीसिया का पासवान था. നമ്മുടെ ഇവിടുത്തെ പോലെ ഡോംബുലിയിലെ 4 ചർച്ചിന്റെ അല്ല, 4 ദേശങ്ങളിലെ ചർച്ചിന്റെ പാസ്റ്റർ. हमारे जैसा डोंबिवली के 4 कलीसिया का नहीं, पर 4 अलग अलग देशों के कलीसिया का. ആമേൻ. 96 വയസ്സാ അന്നേരമുള്ള. तभी उसको 96 एज था. പത്മോസ് വരെ പുള്ളി വന്നത് 4 പേര് പിടിച്ച. पतमोस में भी 4 लोग उसको पकड़ कर लाए, പക്ഷെ പ്രതിസന്ധിക്കകത്ത് ഒറ്റയ്ക്ക് ഇറങ്ങി. पर दुविधा के अंदर वो अकेला उतरा. ആമേൻ. आमीन. ഒരു കൊച്ചു പയ്യനെ പോലെ ദർശനം കണ്ട് തിരിച്ചു കയറി വന്നു. एक नौजवान के जैसा उसने दर्शन देखकर वो लौट आया. ആമേൻ. നമ്മളാ ഇവിടെ ഇരുന്നുകൊണ്ട് പറയുന്നത് 7 10 ഏറെ ആയാൽ 80 100 കഴിഞ്ഞിട്ടാ പുള്ളി മരിച്ചത്. और हम यहाँ पर पुराने करार के वचन को कहते हैं 70 ज्यादा से ज्यादा 80 इतने उम्र तक ही रहेंगे. यूहन्ना 100 से ज्यादा गया. അവരും ഇവരും കൊല്ലാൻ വേണ്ടി നടക്കുമ്പോൾ അതിന് തല വെച്ചു കൊടുക്കാനല്ല ഞാൻ, എനിക്ക് ജീവിക്കണം. यूहन्ना बोलता है ये और वो सब मुझे मारने के लिए पीछे पड़े हैं, पर मैं नहीं मरूंगा, मैं और जीऊंगा. ആമേൻ. आमीन. എനിക്ക് യേശു അപ്പച്ചന് വേണ്ടി മാക്സിമം പ്രവർത്തിക്കണം. मुझे मेरे यीशु पिता के लिए सबसे ज्यादा कार्य करना है, ഞാൻ അതുകൊണ്ട് ഈ രോഗത്തിന് കീഴടങ്ങാൻ തയ്യാറല്ല. और इसलिए मैं ये रोग के अधीन आने के लिए तैयार नहीं. അസ്വസ്ഥതയ്ക്ക് കീഴടങ്ങാൻ मैं തയ്യാറല്ല. इस अस्वस्थता के अधीन में आने के लिए तैयार नहीं. കർത്താവിന് വേണ്ടി നിൽക്കണം. मैं सबसे ज्यादा परमेश्वर के लिए रहना चाहता हूँ. ഇതായിരിക്കണം നമ്മുടെ കരുത്ത്. ये हमारा धैर्य बन जाए. हालेलुया. മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? क्या हम समझ पा रहे हैं? Thank you, Jesus. ഞാൻ കർത്താവിനോട് ചിലപ്പോഴൊക്കെ ഇച്ചിരി തമാശ രൂപേണ സംസാരിക്കുന്ന ആളാണ്. मैं ऐसा व्यक्ति हूँ जो परमेश्वर के साथ थोड़ा मजाक भी करता हूँ. അപ്പോൾ കർത്താവിനോട് ഞാൻ കഴിഞ്ഞ ദിവസം പറഞ്ഞു, मैंने पिछले दिन प्रभु से कहा, പോളിൻ്റെ ഇന്ന് ദാസ്യത പറയുന്നു, പോളിൻ്റെ ഓരോ കാര്യവും ബൈബിളിൽ പറഞ്ഞിട്ട്. पौलुस ने अपने कोई भी व्यक्तिगत बातों के बारे में पत्री में नहीं कही है. പോളിൻ്റെ വ്യക്തിപരമായ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞല്ല ലൂക്കോസാ. और पौलुस के व्यक्तिगत बातों को सब लूका ने लिखा है. പിന്നെ തീമത്യോസ് ഇച്ചിരി പറഞ്ഞു, तिमुथियुस ने कुछ लिखा, തീത്തോസ് ഇച്ചിരി പറഞ്ഞു. टाइटस ने कुछ അങ്ങനെ. लिखा. അല്ല പോൾ പേഴ്സണൽ കാര്യം പറയാറില്ല. पौलुस अपने व्यक्तिगत बातों के बारे में कहता ही नहीं था. പറഞ്ഞു ഒരു കാര്യമുണ്ട്, एक बात उसने कही, എൻ്റെ ഷൂല് വന്ന് मेरे अंदर के कांटे को आप निकालना. ഇല്ലേ. या. അപ്പൊ കർത്താവ് ഞാൻ എൻ്റെ കൃപ നിനക്ക് മതി. तब परमेश्वर ने कहा मेरी कृपा तेरे लिए काफी है. ഒന്നുകൂടെ ഒന്ന് പിടിച്ചു നോക്കി. और एक बार पूछ के देखता हूँ. കർത്താവ് അന്നേരം അതൊന്ന് ഇച്ചൂടെ എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തു. പുള്ളി നിർത്തി. परमेश्वर ने और थोड़ा वर्णन किया, फिर उसने पूछना ही बंद कर दिया. പുള്ളിയുടെ സൗഖ്യമായോ വിടുവിക്കപ്പെട്ടോ ഇതൊന്നും ആർക്കും അറിയത്തില്ല. पौलुस ने चंगाई पाई या नहीं ये कोई नहीं जानता, കാരണം പുള്ളിയെ രോഗിയായിട്ട് നമുക്ക് പോയി ഇനി കാണാനും പറ്റത്തില്ല. क्योंकि अभी पौलुस को हम रोगी के रूप में देख भी नहीं पाएंगे. കർത്താവ് വരുമ്പോ പുള്ളി രോഗിയല്ലാതെ അവിടെ നിൽക്കുന്നത്. क्योंकि जब प्रभु आएगा तब पौलुस वहां पर आरोग्य के साथ रुका है. ഞാൻ അപ്പച്ചനോട് ചോദിച്ചു, पर मैंने पिता से पूछा, ആ സാധനം ഈ ബൈബിളിൽ എഴുതി വെച്ചില്ലായിരുന്നു എന്റെ അവസ്ഥ എന്തായിരുന്നു? अगर आपने पौलुस के इस बात को नहीं लिखा रहता तो मेरी ये परिस्थिति क्या होती प्रभु? അത് അവിടെ എഴുതി വെച്ചതാ എന്റെ ഏറ്റവും വലിയ आपने वचन में वो भाग लिखा है, ये मेरा सबसे बड़ा धैर्य है. കൊടുത്തൊരു കൃപ ഇവിടെ ഉണ്ട്. वहां पर दिया हुआ एक कृपा मेरे अंदर भी है. ഈ 4 വർഷം എന്നെ ധൈര്യത്തോടെ എല്ലാ സൺഡേ ഇവിടെ എത്തിച്ചു. वही कृपा ने मुझे पिछले 4 साल यहाँ पर पूर्ण धैर्य के साथ यहाँ पर कार्य करने का मदद किया है. എനിക്കൊരു കാര്യം ഉറപ്പാണ്, इसलिए मैं जानता हूँ ഈ രോഗത്തിന് കീഴടങ്ങി ഞാൻ തീരത്തില്ല. मैं इस रोग के अधीन रहकर नहीं मरूंगा, ഞാൻ ഇതിനെ അതിജീവിച്ച് പുറത്തു വരും. मैं इसे जीत कर बाहर आऊंगा. ആമേൻ. ആമേൻ. ഒരുപക്ഷെ 2025 यस. അതിനുള്ള വർഷമായിരിക്കാം. ओ 2025 वो जीत का साल है मेरा. അത് ഇത്ര ഉറപ്പായിട്ട് പറഞ്ഞതിന് കാരണം എന്നാണെന്നറിയാം. मैं इतना धैर्य के साथ क्यों कह पा रहा ഞാൻ हूँ? തുടങ്ങിയത് ഒരു പ്രവാചകനായിട്ടാണ്. मेरा शुरुआत एक नबी बनकर है, പിന്നെ ഒരു അപ്പോസ്തോലിക തലങ്ങളിലൂടെ എന്നെ കയറ്റാൻ തുടങ്ങി. फिर परमेश्वर प्रेरित के कार्यों को मुझसे कराने लगा. ഞാൻ പൂർണ്ണമായിട്ട് അപ്പോസ്തോലിക ഓഫീസ് എൻ്റെ കയ്യിൽ തന്നില്ല ഇതുവരെ. अभी तक प्रेरित का वो पूर्ण कार्यालय मुझे दिया नहीं ഞാൻ गया ആ है. ജേർണിയില്ല. मैं उस सफर में हूँ अभी.
അത് വെളിപ്പെട്ട് കഴിയുമ്പോൾ നമ്മുടെ സഭയുടെ എണ്ണം കൂടും. आमेन। और जब वो बुलावट भी पूर्ण तरीके से प्रकट होगा, हमारे कलीसिया में गिनती बढ़ेगी। എന്നെ ദൈവം ടീച്ചറാക്കി, मुझे परमेश्वर ने शिक्षक बनाया, എന്നെ ഇവാഞ്ചലിസ്റ്റ് ആക്കി. मुझे सुसमाचारक बनाया। ഏകദേശം 12-13 വർഷങ്ങൾ ഈ കേരളത്തിൽ സുവിശേഷ പ്രസംഗം നടത്തിയ ആളാണ്. और 13-14 साल तक मैं कलीसिया में सुसमाचार का प्रचारक था। केरला में, हाँ, केरला। പബ്ലിക് സുവിശേഷ പ്രസംഗം നടത്തിയ ആളാണ്. और जो है पब्लिक में मैं सुसमाचारक ഞാൻ था। തൃപ്തനായി, मैं उस बात से तृप्त था। പക്ഷെ ദൈവം തൃപ്തനല്ലായിരുന്നു. परमेश्वर तृप्त नहीं था। ദൈവം ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് എന്നെ ഇങ്ങനെ പരിശോധിക്കുന്ന പോലെ ചോദിക്കാൻ തുടങ്ങി. परमेश्वर मुझसे मेरा जांच पड़ताल करने लायक ऐसे सवाल पूछने लगे। മാറ്റി 2019 വരെ മര്യാദയ്ക്ക് എന്നെ ഞാൻ കൊണ്ടുപോയി. और ऐसे बात करते करते 2019 तक मुझे ले गए परमेश्वर। അത് കഴിഞ്ഞിട്ട് ഞാൻ ഒരിക്കലും ഇഷ്ടപ്പെടാത്ത ഒരു കാര്യം എന്നോട് ദൈവം ആവശ്യപ്പെട്ടു. और मैं कभी पसंद नहीं कर पाया वैसा एक बात परमेश्वर ने मुझसे कहा। 2019 വരെ 2019 तक कहा। ഞാൻ ഇഷ്ടപ്പെടാഞ്ഞ ഒരു കാര്യം എന്നോട് ദൈവം ചോദിച്ചു. 2019 तक मैं जो पसंद नहीं करता था वो एक बात प्रभु ने मुझसे कही। അതാണ് പാസ്റ്റർ ആകുക. वो कहा कि अभी तुम पासवान बन जाओ। എൻ്റെ വൈഫിനും അതറിയാം. मेरे वाइफ भी वो जानती है। അവളും ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് പാസ്റ്ററായി കൂടെ എന്നൊക്കെ എന്നോട് ചോദിച്ചു. അവൾക്ക് ഇഷ്ടമല്ലായിരുന്നു, എന്നിട്ടും ചോദിച്ചു. उन्हें पसंद नहीं था पासवान बनना, पर मुझसे पूछते थे कि क्या पासवान क्यों नहीं बन रहे। ഈ ചർച്ച തുടങ്ങുന്ന കാര്യവും ഇനിഷ്യേറ്റീവ് എടുത്ത അവളാണ്. और ये कलीसिया का शुरुआत करने का कदम पहला भी उन्होंने ही उठाया। आमेन। ഒരു മിനിറ്റ് കയ്യടിപ്പിക്കുക. കാരണം അവള് പാസ്റ്ററുടെ മോളല്ലല്ലോ. क्योंकि वो एक पासवान की बेटी नहीं है, അതിന്റെ ബുദ്ധിമുട്ട് എന്താണെന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല. उसकी दिक्कतें वो नहीं जानती। ഞാൻ ജനിച്ചു വീണത് പാസ്റ്ററുടെ മോനായിട്ട്. मैं एक पासवान का बेटा बन के मैंने जन्म लिया അതിന്റെ था। ബുദ്ധിമുട്ട് എന്തുകൊണ്ടെന്ന് എനിക്കറിയാം. उसके तकलीफों को मैं बहुत अच्छे से जानता हूँ। പാസ്റ്ററാകുക അത്ര എളുപ്പമല്ലെന്ന് എനിക്കറിയാം. ऐसे ही पासवान बन जाना आसान नहीं है, मुझे ഒരു पता है। കാര്യം എനിക്ക് മനസ്സിലായി. पर एक बात मैं समझ गया। എന്നെ പാസ്റ്ററാക്കിയ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ ബൈബിളിലെ ഏറ്റവും വലിയ ഉത്തരവാദിത്തങ്ങളിലൊന്നാണ്. मुझे पासवान का नियुक्तपन दिया, मतलब ये वचन के सबसे बड़े जिम्मेदारी को मेरे ऊपर सौंप दिया। ഒന്ന് സെൽഫ് മരിക്കണം. पहला, मेरा स्वार्थ, मैं खुद मर जाऊं। കുടുംബത്തിനെ കുറിച്ച് ചിന്തിച്ചേക്കല്ലേ. परिवार के बारे में नहीं सोचना, മൊത്തം ദൈവത്തിന്റെ ജനം. और सब हर वक्त परमेश्वर के लोगों के बारे में ഈ सोचना। ഉത്തരവാദിത്തം എന്നെ ഏൽപ്പിച്ചപ്പോൾ जब ये जिम्मेदारी मुझे दी गई, എനിക്ക് ഉടനെ മരണമില്ലെന്ന് എനിക്ക് മനസ്സിലായി. मुझे समझ में आया कि मैं अभी नहीं मरने वाला जल्द। ഉണ്ടെങ്കിൽ ഇത്രയും പേരെ എന്തിനാ ദൈവം എൻ്റെ ഈ തരുന്നത്? वैसा अगर होता, अगर मैं जल्दी मरने वाला होता तो इतने लोगों को मुझे क्यों प्रभु देगा। നമ്മുടെ സഭ വളർന്നുകൊണ്ടിരിക്കുക. हमारी कलीसिया बढ़ रही है, അത് ഇനിയും വളരും. ये और बढ़ेगा। എന്റെ ദർശനത്തിൽ 1 ലക്ഷമാണ്. मेरा दर्शन में 1 लाख लोग हैं, അപ്പൊ ഞാൻ ഉടനെ മരിക്കത്തില്ല. तो मैं जल्द नहीं मरने वाला। ഹിസ്നിയന്നാസ് ഡോംബോലി 1 ലക്ഷം പേരുടെ ചർച്ച കണ്ടിരിക്കും. हिस्नियनस डोंबिवली 1 लाख के कलीसिया को देखेगा। हालेलुया। ആമേൻ. ഞാനൊരു കാര്യം പറയാം. അതിന്റെ ഏറ്റവും വലിയ തെളിവ് उसका सबसे बड़ा, ആത്മീയകോളം തന്നെ നമ്മളെ വിമർശിക്കുന്ന. आमेन, उसका सबसे बड़ा सबूत यह है कि आत्मिक दुनिया ही हमको सबसे ज्यादा ठेस पहुंचा रही है। എന്റെ കാരണം പറയാം. उसका कारण यह है, ഒറ്റ പ്രവാചകൻ, एक नबी, അദ്ദേഹത്തിന്റെ കൈകൊണ്ട് उसके हाथों से ഒരേ തൈലം एक ही तेल രണ്ടുപേരുടെ തലയിൽ ഒഴിച്ചു. 2 लोगों के ऊपर उसने उंडेला। ഒരുത്തൻ മറ്റവനെ മരിക്കുന്നിടം വരെ ഇട്ട് ഓടിച്ചു. एक ने दूसरे को उसके मृत्यु तक उसको दौड़ाया। അവൻ ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ രാജാവായി. वो दुनिया का सबसे बड़ा राजा बन गया। അതാണ് ശൗല് ദാവീദിനെ ഓടിച്ചു. शौल ने दाऊद को दौड़ाया। ദാവീദിനേക്കാൾ ബെസ്റ്റ് ഒരു രാജാവ് ഇന്ന് വരെ ഉണ്ടായിട്ടില്ല. दाऊद के उतना उत्तम राजा अभी तक नहीं आया है। നമ്മളെക്കാൾ ബെസ്റ്റ് ഒരു ചർച്ച ओ, ഉണ്ടാകത്തില്ല. हमसे बड़ा और उत्तम एक कलीसिया नहीं आएगी। അല്ലെങ്കിൽ വെല്ലുവിളി ഏറ്റെടുക്കാൻ വാ. अगर वैसा है तो आप इस चैलेंज को स्वीकार करो, ഏറ്റെടുക്കാൻ വാ. आप इस चेतावनी को स्वीकार कर लो, ഒറ്റപ്പെടൽ ഏറ്റെടുക്കാൻ വാ. आप अकेले स्वीकार कर लो इस चेतावनी को। ഇതിനകത്തിരുന്നോണ്ട് വിമർശിച്ചാലും ഞങ്ങൾക്ക് പേടിയില്ല. इसके अंदर बैठकर भी अगर आप बुरा कहोगे तो भी हम नहीं डरते, കാരണം ഇത് വളരും. क्योंकि ये बढ़ेगा, ഇത് ദേശം പിടിച്ചടക്കും. ये देश पर कब्जा करेगा। ആത്മീയ
ആത്മീയ പക്വതയില്ലാത്തവർ വിമർശിക്കും. जिसके अंदर आत्मिक परिपक्वता नहीं वो बुराई करेंगे. ആത്മാവിൽ വളർച്ചയില്ലാത്തവർ വളർച്ച മുരടിച്ചവർ വിമർശിക്കും. जिसकी आत्मिक बढ़ोतरी सूखी हो गई है वो बुराई करते रहेंगे. ഞാൻ വളർന്നുകൊണ്ടിരിക്കും. पर मैं बढ़ता रहूंगा. വളർന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. मैं बढ़ता ही रहूंगा. എന്റെ ആട്ടിൻകൂട്ടം വളരും. मेरा भेड़ का झुंड बढ़ता रहेगा. മക്കൾ വളരും. मेरे बच्चे बढ़ेंगे. അവർ ശുശ്രൂഷകരാകും. वो सेवकाई करेंगे. അവർ അപ്പോസ്തലന്മാരാകും. वो प्रेरित बनेंगे. അവർ പ്രവാചകരാകും. वो भविष्यवक्ताएं बनेंगे. അവർ evangelist वो ആകും. सुसमाचारक बनेंगे. teachers वो ആകും. शिक्षक बनेंगे. അവർ പാസ്റ്റർമാരാകും. वो पासवान बनेंगे. आमीन. हालेलुया. നിങ്ങൾ ഈ കൂട്ടത്തിൽ ആരെയെങ്കിലും നിസാരനായിട്ട് കാണുന്നെങ്കിൽ അവർ ആയിരിക്കും ഏറ്റവും കരുത്തുറ്റ ശുശ്രൂഷകർ. अगर आप इस झुंड में से किसी को भी तुच्छ रूप में देखते हो तो आप देखोगे आने वाले दिनों में वो ही सबसे सामर्थ्य रहेगा. आमीन. നിന്നെ ആരും മൈൻഡ് ചെയ്യുന്നില്ല, വേണ്ട. आप पर कोई ध्यान नहीं दे रहा, जाने दो. ലിഫ്റ്റ് ചെയ്യുന്നില്ല, വേണ്ട. आपको कोई उठा नहीं रहा, जाने दो. ഈ രാജ്യത്തിനകത്താണോ? अगर आप इस राज्य के अंदर हो, വെളിപ്പാടിനകത്താണോ? अगर आप इस प्रकटीकरण के अंदर है, lineageനകത്താണോ? अगर आप इस वंशावली के अंदर है പ്രയോജനപ്പെട്ടിരിക്കും. तो फिर आप उपयोगी होंगे. आमीन. പ്രയോജനപ്പെട്ടിരിക്കും. आप उपयोगी बनोगे. हाँ. ആമേൻ. आमीन. പിടികിട്ടുന്നുണ്ടോ ദൈവം? क्या आप समझ पा रहे हो? കഴിവില്ലെന്ന് നിങ്ങൾ മനുഷ്യരോട് പറയില്ല, ദൈവത്തോട് പറയണം. आपके अंदर काबिलियत नहीं है ये आप मनुष्य से नहीं परमेश्वर से बांटे. കൃപയുള്ളവൻ കഴിവില്ലെന്ന് മനുഷ്യനോട് പറയില്ല. जिसके अंदर कृपा है वो मनुष्य के पास जाकर ये ना कहे कि मेरे अंदर काबिलियत नहीं है. എത്ര പേർക്ക് അത് പിടികിട്ടിയെന്ന് എനിക്കറിയില്ല. कितने लोग समझे मुझे पता ഒന്നുകൂടി नहीं. ഞാൻ പറയും. और एक बार कहता हूं, ദൈവം തന്ന കൃപ നിന്റെ കയ്യിലുണ്ടെങ്കിൽ മനുഷ്യനോട് നിനക്ക് കഴിവില്ലെന്ന് പറയല്ല. परमेश्वर ने दिया हुआ कृपा अगर आपके अंदर है तो मनुष्य से जाकर ये नहीं बोलना कि मेरे अंदर कोई काबिलियत नहीं ദൈവം है. തന്ന കൃപയുണ്ടെങ്കിൽ നിന്നെ കൊണ്ട് എന്തും കഴിയും. क्योंकि परमेश्वर ने दिया हुआ कृपा अगर आपके अंदर है तो आप कुछ भी कर सकते हो. 8 വയസ്സുള്ളവൻ രാജാവാകുമെന്ന്. 8 साल का लड़का राजा बन सकता है. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. आमीन. ഒരു വള്ളം അത്ഭുതമാകുമെങ്കിൽ, एक नाव अगर अद्भुत कार्य कर ഒരു सकता है, കഴുത പ്രവാചകനാകുമെങ്കിൽ, एक जो है गधा अगर वो चमत्कार बन भविष्यवक्ता बन सकता है, കാക്ക മെസഞ്ചർ ആകുമെങ്കിൽ, अगर कौवा जो है संदेश देने वाला बन सकता है, ദൈവത്തിന്റെ കൃപയുള്ള നീ, आपके अंदर जिसका परमेश्वर का कृपा है, ദൈവത്തിന്റെ രക്തം വീണ നീ, आपका परमेश्वर का लहू जिस पर गिरा है, ദൈവത്തിന്റെ വീണ്ടും ജനനം ചുമക്കുന്ന നീ परमेश्वर में जन्म लिए हुए आप പ്രയോജനപ്പെട്ടിരിക്കും. आप उपयोगी जरूर बनोगे. हालेलुया. आमीन. ശുഭലധരഘടകസിയാതൻ. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ. यीशु मसीह के नाम में. അത്ര വിലയില്ലാത്ത സാധനമല്ല കൃപ. ये कृपा इतना तुच्छ साधन नहीं है. ഒറ്റ വാക്കി പറഞ്ഞു. एक शब्द में मैं कहता हूं, യേശു ക്രിസ്തുവിന് എത്രത്തോളം വിലയുണ്ടോ അതാണ് കൃപയുടെ വില. यीशु मसीह का जितना मूल्य है उतना ही परमेश्वर की कृपा का मूल्य है. आमीन. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. आमीन. അതുകൊണ്ട് കൃപയുണ്ടോ നീ പ്രയോജനപ്പെട്ടിരിക്കും. अगर आपके अंदर परमेश्वर का कृपा है तो आप जरूर उपयोगी बनोगे. ഈ ചർച്ചിനകത്ത് ഒരു പൊസിഷനും നിനക്ക് കാണത്തില്ല. ये कलीसिया में आपको कोई पोजीशन शायद नहीं होगा. ആരും നിന്നെ റെക്കഗ്നൈസ് ചെയ്യുന്നില്ല. कोई आपको पहचानता नहीं होगा. ആമേൻ. ആരും കാര്യമായിട്ട് സംസാരിക്കുന്നില്ല. आपसे अच्छे से कोई शायद बात नहीं करता होगा. ഇതൊക്കെ പറയുന്ന പിശാചാന്ന് ഓർത്തോണം. ये सब बातें शैतान कहते നീ रहता है. പറഞ്ഞ ഇത് എനിക്കൊരു വിഷയമല്ല. आप बोलो ये मेरे लिए एक मायने की बात പക്ഷേ नहीं എനിക്ക് है, കൃപയുണ്ട്. पर मेरे अंदर कृपा है. എന്റെ അകത്ത് യേശുണ്ട്. मेरे अंदर यीशु है. ഞാൻ അവന്റെ ശരീരം. मैं उसका शरीर हूँ. നാളെ നീ നോക്കിക്കോ कल आप देख लो ഞാൻ ആരാകും. मैं कौन बनूंगा. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നു? कितने लोग समझ पा रहे हैं? ആരെയൊക്കെയോ ഒതുങ്ങിയടത്തും ദൈവം ചകഞ്ഞിന്ന് പൊക്കെടുക്കുക. ऐसे कोई लोग जो एक कोने में सीमित हो गए परमेश्वर आपको उखाड़ कर वहां से ऊंचा उठा रहा है. നിൽക്കാൻ ചിന്തിച്ച നിന്നെ ദൈവം പൊക്കി മുന്നേ കൊണ്ടുവരിക. आप जो हटकर रुकना चाहते थे परमेश्वर वहां से उठाकर आपको उठाकर ला रहा है. എല്ലാത്തിൽ നിന്നും ഒതുങ്ങാമെന്ന് വിചാരിച്ച നിന്നെ
കൈക്ക് പിടിച്ച് മുൻപന്തി കൊണ്ടുവരിക. सब में सीमित होकर रुक जाओ, ऐसा सोचा आपको परमेश्वर हाथ पकड़कर आगे के स्तर में ला रहा है, സഭ അവന്റെയാ. क्योंकि कलीसिया परमेश्वर का അവനാ है, തല, परमेश्वर सिर है, അവനാ ഉടമസ്ഥൻ. वो मालिक है, നീ വേണമെന്ന് അവന്റെ ആഗ്രഹം. वो मालिक की इच्छा है कि आप यहाँ चाहिए. വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്ത നിനക്ക് രക്തം തരാൻ അവൻ അറിയാമെങ്കിൽ നിന്നെ ഉപയോഗിക്കാനും അവൻ അറിയാം. आप जो पढ़े लिखे नहीं हो, अगर वो आपके लिए लहू दे सकता है तो वो आपको कृपा भी दे सकता है. എത്ര വിലയുള്ളതാ രക്തം. ये लहू कितना बहुमूल्य ഒരു है. വിദ്യാഭ്യാസം ഇല്ല നിനക്ക് അത് തരാമെങ്കിൽ, आपके अंदर पढ़ाई लिखाई नहीं है तो भी अगर लहू അവന്റെ उसने കൃപ दिया നിനക്ക് തരാമെങ്കിൽ, तो अगर वो कृपा आपको दे सकता है. हालेलुया. അസാഖധന शबलगडग അടകധന അടകധന പ്രൗഢബ. നീ മുന്നേ വരും. आप आगे के स्तर में आओगे, മുൻപന്തിയിലെത്തും. आप आगे के स्तर में നീ आओगे, പ്രയോജനപ്പെടും. आप उपयोगी होंगे. നിന്റെ ശബ്ദം आपका आवाज ഓ അത് അത്ഭുതമാകും. वो अद्भुत कार्य बनेगा. നിന്റെ കരങ്ങൾ आपके हाथ അത് वो പ്രയോജനമുള്ളതാകും. उपयोगी बनेंगे. നിന്റെ കണ്ണുകൾ आपकी आंखें അത് കാര്യങ്ങളെ കൈകാര്യം ചെയ്യുന്ന കണ്ണുകളാകും. चीजों को संभालने वाली आंखें നിന്റെ बनेंगी. കാതുകൾ आपके कान അത്യുന്നമായത് കേൾക്കും. वो ऊंचाई की आवाज को सुनेंगे. ആതരബ ഹസതന ജുബല ഹതരേദി ഡുബല ഹതര ഗടഗസിയ ജിഖാതല ഗടഗസിയ. താങ്ക് യു ലോ. എന്തൊക്കെയോ സംഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക ഇവിടെ. यहाँ पर कुछ कुछ चीजें हो रही है. ഞാൻ കാണുന്നത് ദൈവം ചകഞ്ഞ് ചിലതിനെ പൊക്കിയെടുത്തു. मैं കോഴി കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് സാധനം ചകഞ്ഞിട്ട് കൊടുക്കുന്ന പോലെ ദൈവം ചകഞ്ഞു മാറ്റി ചിലതിനെ പൊക്കുമായിരുന്നു. मैं आत्मा में देख रहा हूँ जैसे एक मुर्गी अपने बच्चों को कुछ चीजों को खोद कर निकाल कर देती है, हाँ। वैसे परमेश्वर खोद कर आपको कुछ दे रहा है. Yes, പൊക്കി എടുക്കുക. उस खोद कर वहां से उठा रहा है. രണ്ടാർത്ഥം. നിന്നെ ആ ചകഞ്ഞു മാറ്റി അവിടുന്ന് പൊക്കുക. അത് वहां से खोद खोद कर आपको उस स्थान से उठा रहा है. ആസാ. आमीन. ആ आमीन. നിന്റെ ഇപ്പൊ ഒരു കൊച്ചു പ്രാർത്ഥനയുടെ വരവേ ഉള്ളൂ. आपके पास अभी प्रार्थना का एक छोटा तुम्हें वरदान कभी आ है. रही? आपको सिर्फ वही आता പക്ഷെ है, അതുകൊണ്ട് നിന്നെ പൊക്കുക. पर वो लेकर आपको उठा रहा है परमेश्वर. आमीन. വിശ്വാസത്തിന്റെ വാക്ക് പറയാൻ അറിയാം. आप विश्वास का शब्द कह पाते हो. പറയുന്ന പോലെ ഇല്ല അകത്ത്. जो बोलते हो शायद उतना विश्वास പക്ഷെ नहीं है, പറയാൻ തന്നെ ഇടമുണ്ട്. पर बोलने की धैर्य है. കർത്താവ് ഇങ്ങനെ തന്നെ എന്നോട് പറയും. परमेश्वर ऐसा ही बोल रहा है. വിശ്വാസം അകത്ത് അത് പറയുന്ന പോലെ ഇല്ല. जैसे बोल रहे हो उतना विश्वास പക്ഷെ अंदर नहीं है, പറയാനുള്ള തന്റെ ഇടമുണ്ട്. पर बोलने का धैर्य है. പറഞ്ഞു, നിന്നെ എനിക്ക് വേണം. परमेश्वर बोल रहा है मुझे तेरी जरूरत है. പറഞ്ഞത് തെളിയിക്കാൻ. जो तूने बोला वो साबित നീ करने के എന്ത് लिए, പറഞ്ഞോ तूने जो बोला അതെനിക്ക് തെളിയിക്കാൻ. वो मुझे साबित എനിക്ക് करना നിന്നെ है. വേണം. मुझे तेरी जरूरत है. ചൂടാലബ ഹസന്തരാദിയ ഖബരദിയ അലഗടകസിയ അതുരഘടക ശാംധരാദി അടകദന പ്രൗഢബ ബബ ബബ ജോഖോ റിയ ബഹസെ അദേ ലോഖോ റിയ ബബ. പുറത്തു വരട്ടെ, പുറത്തു വരട്ടെ, പുറത്തു വരട്ടെ, बाहर आए, बाहर आए, बाहर आए, പുറത്തു വരട്ടെ. बाहर आए, बाहर आए. ദൂതന്മാർ स्वर्गदूत ഇന്ന് പകലിൽ आज सुबह ബിസി ആയിരിക്കുന്നതിനാൽ സ്തോത്രം. आप बिजी हैं, इसके लिए धन्यवाद. പുറത്തെടുക്കാൻ, बाहर लाने के लिए, പുറത്തെടുക്കാൻ बाहर लाने के लिए. കാട്ടിൽ കിടന്നവന് ആളെ അയപ്പിച്ച് പുറത്തെടുത്തതുപോലെ जो जंगल में था उसे व्यक्ति को भेजकर उसे जैसे बाहर लाया, ആളുകളെ അയച്ച് പുറത്തെടുത്തതുപോലെ लोगों को भेजकर जैसे उसे बाहर लाया. ആമേൻ. आमीन. ദാവീദിനെ പുറത്തെടുത്ത ദൈവം दाऊद को बाहर लाया हुआ परमेश्वर, അപ്പൻ മറന്നുപോയവന്, पिता जिस बेटे को भूल गया, കുടുംബക്കാർ മാറ്റി നിർത്തിയവന് जिस बेटे को परिवार लोगों ने हटा कर रखा, പുറത്തു കൊണ്ടുവന്ന് लोगों को भेजकर बाहर लाया, രാജാവാക്കിയ സ്വർഗം वैसा उसे राजा बनाया हुआ परमेश्वर പുറത്തെടുക്കുക. आज वहां से खोद कर परमेश्वर बाहर ला रहा है. ചകഞ്ഞ് പുറത്തെടുക്കുക. स्वर्गदूत को भेजकर प्रभु बाहर ला रहा है. രാജാവായിട്ട് നിന്നെ വേണം. एक राजा बनकर तुझे चाहिए, വെറും രാജാവല്ല, केवल एक राजा नहीं. സ്വർഗത്തിന്റെ ഹാർട്ട് ബീറ്റ് എത്തി പിടിക്കുന്ന ഒരു രാജാവായി. परमेश्वर के हृदय के स्पंदनों को जानने वाला राजा बनकर. ആമേൻ. ഓ. ആമേൻ. ആമേൻ. അടടബഹസേ. എത്ര പേർക്ക് ഇത് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोग नबूवत की वाणी समझ पा रहे हैं? ആസകദന പ്രൗഢബ ബബ ബബ ലേ ആസുഖരബ അടകദന പ്രൗഢ. പുറത്തു വരേണ്ടവർ വന്നോണം. जो बाहर आना है आप बाहर आ जाओ.
ഇത് നിന്റെ ദിവസം. ये आपका दिन है. ഈ ഡേറ്റ് നീ എഴുതിയിട്ടു, ഇത് നിന്റെ ദിവസം. ये तारीख 8 दिसंबर 2024 लिखकर रखना, ये आपका दिन है. 8 ഡിസംബർ 2024 ഈസ് യുവർ ഡേ. 8 दिसंबर 2024 लिखकर रखो, ये आपका दिन है. हालेलुया. ആരാണെന്ന് അറിയാതെ ഇന്ന് ഇവിടെ നിൽക്കുന്നത്. आज जहां पर आप ऐसे खड़े हो, नहीं जानते कि आप कौन हो. ആരാകുമെന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. आप नहीं जानते कि आप നീ कौन എന്ത് बनोगे. ചെയ്യുമെന്ന് അറിയത്തില്ല. आप क्या करोगे आपको പക്ഷേ नहीं ഒരു पता. കാര്യം ദൈവം പറയുന്നു, एक बात परमेश्वर कह रहा നീ है, ആരാകുമെന്ന് കാണാൻ പോവാ. आप कौन बनने वाले हो ये आप നീ देखने वाले हो. ആരാകുമെന്ന് കാണാൻ പോവാ. तू कौन बनेगा ये मैं दिखाने वाला हूं. ദൂതൻ പുറത്തെടുക്കുക. स्वर्गदूत तुझे वहां से बाहर ला रहा है. उड़बलगड़गा शबलगड़गा सिया. उड़बलगड़गा शबलगड़गा सिया. രഗദൽ പ്രൗഢ हालेलुया. രഗദ ജൂഡ മന രഗദ ശംഭു രഗദൽ പ്രൗഢബ അടഗദല പ്രൗഢബ ബബ. आमीन. ഞാൻ പൊതുവെ അങ്ങനെ പറയാറില്ല. मैं ऐसे എന്തോ कहता ആത്മാവിനോട് പറയുന്നതുകൊണ്ട് പറയുന്നു. मैं ऐसा कहता नहीं, पर पवित्र आत्मा कह रहा है बोलकर कहता हूं. നിങ്ങൾ ഇന്നത്തെ ഈ ദൂതിന്റെ മുമ്പിൽ ഓൾട്ടർ ഇട്ട് ദൈവത്തിന്റെ സന്നിധി ഈ ദൂത് നിങ്ങൾ ക്ലെയിം ചെയ്യണം. इस वाणी के सामने आप वेदी बनाकर आप इस नबूवत के वाणी को स्वीकार करें. നിങ്ങൾ പറഞ്ഞ ഇത് എന്റേതാ, आप बोले कि ये मेरा है, ഞാനത് മറ്റൊരാൾക്ക് വിട്ടുകൊടുക്കത്തില്ല. मैं ये वाणी किसी और को नहीं दूंगा. എനിക്കിനി ഒതുങ്ങണ്ട. मुझे आज और सीमित नहीं रहना है. എന്റെ വർഷങ്ങളായി ഇനിയുള്ളത്. अभी आने वाले साल मेरे हैं. എന്നിലൂടെ ദൈവം പ്രവർത്തിക്കാൻ പോകുന്നത്. प्रभु मेरे द्वारा कार्य करने वाला है. എന്റെ കുടുംബം എന്നിലൂടെ ദൈവത്തെ കാണും. मेरा परिवार मेरे द्वारा परमेश्वर को देखेगा. എന്നിലൂടെ ദേശം ദൈവത്തെ കാണും. मेरे द्वारा मेरा देश परमेश्वर को देखेगा. ഇന്നലെ ഞങ്ങളെ ചലഞ്ച് ചെയ്ത ചിലരുണ്ട്. और पिछले दिनों में हमको चेतावनी दिए हुए कुछ लोग हैं. ചലഞ്ച് ചെയ്തവർ ദൈവം ആരെന്ന് പറയാൻ ദൈവം എന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പോകും. और जिन्होंने भी चेतावनी दिया, उनके सामने मैं कौन हूं ये कहने के लिए परमेश्वर मुझे उपयोग करेगा. हालेलुया. 2025 ഞാൻ ഒറ്റയ്ക്ക് ആരാധിക്കത്തില്ല. എന്റെ കുടുംബത്തിൽ നിന്ന് ചിലത് പൊങ്ങും. 2025 में मैं अकेला आराधना नहीं करूंगा, मेरे परिवार में से मेरे 7 लोग जुड़ेंगे. हालेलुया. എന്നെ ദൈവം ഉപയോഗിക്കാൻ പോവാ. क्योंकि परमेश्वर मुझे उपयोग करने वाला है. ഞാൻ പുറത്തു വരികയാ. मैं बाहर आ रहा हूं. അടാ റബാ ഹസാ ജബാ രഗാ ലഗാ അടേ ലഗയ ദിഗാ അതല പ്രൗഢ ബാ ബബാ ശബല ദിയാ രഗടകസി. നിങ്ങളും ദൈവം കൂടെ കണക്ട് ആയിക്കോണം. आप परमेश्वर के साथ जुड़ जाए. കണക്ട് ആയിക്കോ. जुड़ जाए, परमेश्वर के साथ जुड़े. ഇന്ന് തന്നെ പൊക്കിയെടുക്കുക. आज ही परमेश्वर आपको वहां से बाहर ला रहा है. സോ ഖോടി लबन हटगदना വേ ഖേസിയ उडबर गडगदल गडगा അടകദല പ്രൗഢ रब शबा रबस्तना दिया. സുഖാ ദന ओ പ്രൗഢ रेबे लेबे रेबे बेबे बेबे ആസൻ ദുരി ബാബാ. काला बाबा उडबर ഭയങ്കര ദൈവസാന്നിധ്യം ഇവിടെ നിൽക്കുക. परमेश्वर का असाधारण उपस्थिति यहाँ बाहर बह रही है. അസാധാരണമായ ദൈവസാന്നിധ്യം. असाधारण परमेश्वर की उपस्थिति बह रही है. പ്രൗഢ ബാ ബബാ. യെസ് യെസ് യെസ്. നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ ഒരു സോണിലേക്ക് കയറുക. आप परमेश्वर के क्षेत्र में प्रवेश कर रहे हो. പുതിയ സിറ്റി പണിയുന്നത് പോലെ जैसा एक नया नगर बांधा जाता है, പുതിയ പ്ലാൻ പണിതിട്ട് അതിനകത്തോട്ട് നിങ്ങളെ കയറ്റുക. परमेश्वर एक नया योजना बांधकर आपको उसमें प्रवेश करा रहा है. आमीन. മഹാരാഷ്ട്രയിൽ महाराष्ट्र में ഡോംബോലി ശ്രദ്ധിക്കപ്പെടാൻ പോകും. डोंबिवली पर ध्यान पूर्वक सब देखेंगे, മറ്റൊന്നും കൊണ്ടല്ല, और किसी कारण की वजह से नहीं, സഭയുടെ പേര് परमेश्वर के कलीसिया के नाम में. हालेलुया. അധികാര മണ്ഡലങ്ങൾ अधिकारी लोग ദൈവസഭയ്ക്കകത്ത് परमेश्वर के कलीसिया के अंदर ചില ആവശ്യങ്ങളുമായിട്ട് എത്തുന്ന ഒരു കാലം വരിക. कुछ जरूरतों के साथ आने वाले दिन में देख रहा हो, നമ്മൾ അവർക്ക് സൊല്യൂഷൻ പറഞ്ഞു കൊടുക്കും. हम उनको सोल्यूशन बता कर देंगे. ആമേൻ. आमीन. അവർക്ക് ജയിക്കാൻ उनको जीतने के लिए നമ്മുടെ പ്രാർത്ഥന ആവശ്യമുള്ള ഒരു തലത്തിലേക്ക് हमारी प्रार्थना की जरूरत है. इस स्तर में ദൈവസഭയെ അപ്ഗ്രേഡ് ചെയ്യുക. परमेश्वर कलीसिया को ऊंचाइयों पर ले जा रहा है.
आमेन ആമേൻ. आमेन। ഞാൻ ഒരു കാര്യം പറഞ്ഞാൽ ഇവിടം വരെ എത്തി. एक बात कहकर मैं यहाँ तक आया हूँ। ഇത്രയും ഡിപ്പാർട്ട്മെന്റ് ഏതൊക്കെ ഒന്നുകൂടെ പറഞ്ഞേ നിങ്ങളെല്ലാവരും. आप सभी कहे, അപ്പോസ്റ്റൽ. നമുക്ക് ഒരുമിച്ച് പറയാം. एक साथ बोलेंगे, प्रेरित, അപ്പോസ്റ്റൽ. 2 പ്രൊഫറ്റ്. 3 ഇവാഞ്ചലിസ്റ്റ്. 4 ടീച്ചേഴ്സ്. 5 ഷെപ്പേർഡ്. ഇതാണ് സഭയ്ക്ക് കൊടുത്തിരിക്കുന്ന ഡിപ്പാർട്ട്മെന്റ്. ये कलीसिया को दिया गया हुआ कार्यालय है। പക്ഷെ ഒരു ചർച്ചിന് ബാക്കിയെല്ലാം എത്ര പേരുള്ളൂ? ഇടയനൊന്നേ ഉള്ളൂ. कलीसिया में प्रेरित, भविष्यवक्ता, ये सब बहुत अनेक हो सकते हैं, पर चरवाह एक ही होना चाहिए। ആമേൻ. यस, അതിന് കൊടുത്തേക്കുന്ന വാക്ക് എനിക്കിഷ്ടം. उसके लिए दिया गया हुआ शब्द मुझे पसंद है। ആട്ടുംകുട്ടിക്ക് 3 ഇടയന്മാർ കാണത്തില്ല, ഒന്നേ കാണും. तो वो भेड़ का 3 चरवाह नहीं रहता, एक ही चरवाह रहता है। മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? क्या हम समझ पा रहे हैं? അപ്പോൾ ഒരു ഇടയനേ ഉള്ളൂ. एक ही चरवाह है ആ പുള്ളിയുടെ വടിയും കോലും എല്ലാം കൊടുക്കുന്നു. और उसके हाथ में ही 23 സങ്കീർത്തനം ഒന്ന് വായിക്കണം നിങ്ങൾ. 23वां നമുക്ക് भजन കാണാൻ संहिता आप അറിയാവുന്ന पढ़ना अच्छे से। Psalms 23 അത് വായിച്ചിട്ട് നമ്മൾ നിർത്താം. भजन संहिता 23वां अध्याय हम पढ़ेंगे और समाप्ति में जाएंगे। भजन संहिता 23वां अध्याय। यहोवा मेरा गडरिया है, जो कुछ भी मुझको अपेक्षित हो, ആ വായിച്ചോ. ആ जो कुछ भी मुझको अपेक्षित होगा सदा मेरे पास रहेगा। മലയാളത്തിൽ അത് കൊടുത്തേക്കുന്ന അല്ല, ഹിന്ദിയിൽ. എനിക്ക് മുട്ടുണ്ടാകത്തില്ലെന്നാ പറഞ്ഞു മലയാളം. പക്ഷെ ഹിന്ദിയിൽ जो ഇച്ചിരി कुछ भी ഡിഫറെന്റ്. मुझको अपेक्षित, जो कुछ भी, എന്തോ അത് ആ ഹിന്ദി നിങ്ങളൊന്ന് പറഞ്ഞു. जो कुछ भी मुझको अपेक्षित होगा सदा मेरे पास रहेगा। എന്ന് പറഞ്ഞാൽ എൻ്റെ കയ്യിൽ ഉണ്ടെന്നാ പറഞ്ഞു. या मेरे पास रहेगा, എനിക്ക് കിട്ടുമെന്നല്ല പറഞ്ഞു. मुझे मिलेगा ऐसा नहीं। वाओ, या അപ്പൊ നീ ഒരു പ്രോപ്പർ ഇടയന്റെ ओ, കീഴിലാണെങ്കിൽ अगर आप सही चरवाह के अधीन में हैं നിന്റെ കയ്യിലെല്ലാം കാണും. तो आपके पास सब कुछ रहेगा। നീ ശരീരം കൊണ്ട് ആ ഇടയന്റെ കീഴിലായിരിക്കും, മനസ്സുകൊണ്ട് നീ ഇടയന്റെ കൂടെ അല്ലെങ്കിൽ നിനക്ക് ഒത്തിരി കമ്മി കട്ടി വരും. आप शारीरिक तौर पर उस सही चरवाह के अधीन में होंगे, पर मन से नहीं, तो आपकी जिंदगी में जरूर कमी घटी आएंगी। എല്ലാവരും कम ऑन, कम ऑन, वाओ। അണ്ടർസ്റ്റാൻഡ്? क्या हम समझ पा रहे हैं? ഇംഗ്ലീഷിൽ ഇച്ചിരൂടെ നല്ല വാക്ക്. ഐ ഷാൽ നോട്ട് വാണ്ട്. എനിക്കൊന്നും വേണ്ട. मुझे और कोई जरूरत नहीं നിന്റെ है, ആവശ്യം വരത്തില്ല. मुझे और किसी की जरूरत नहीं होगी। അപ്പോൾ ഇടയൻ നിനക്ക് പ്രോപ്പറായിട്ടുണ്ടെങ്കിൽ अगर आपका सही चरवाह है, वाओ, मुझे നിനക്കൊന്നിന്റെ ആവശ്യം വരത്തില്ല. मुझे कोई कमी घटी नहीं होगी। ഇതുകൊണ്ടാണ് ഞാൻ തൻ്റെ അടുത്തോടെ നിങ്ങളോട് പറഞ്ഞു, ഞാൻ അറിയാതെ നിങ്ങൾക്കൊന്നും ओह, വരത്തില്ല. इसलिए मैं आपसे धैर्य के साथ कहता हूं, मेरे ना जाने आपको कुछ नहीं होने वाला है। ആമേൻ. എനിക്ക് കോൺഫിഡന്റ് ഉണ്ട്. मुझे धैर्य है। നീ എന്നെ ഏൽപ്പിച്ച ആടാണ്. आपको मेरे अधीन दिया गया, अगर आप भेड़ എന്റെ हो, കീഴിലാണോ ഇപ്പോഴും നീ നിൽക്കുന്നത്? अगर आप मेरे अधीन में हो अभी भी, എന്നോട് പറയാൻ ദൈവം ഒന്നും ചെയ്യത്തില്ല. मुझसे बोले बिना परमेश्वर कुछ नहीं करेगा। थैंक यू जीसस। സൊല്യൂഷൻ എൻ്റെ ഈ തരാതെ നിന്നെ ഒരു പ്രശ്നത്തിനകത്തും ദൈവം വിടത്തില്ല. आपके दिक्कत का परिणाम मेरे हाथों में दिए बिना आपको एक दिक्कत में भी प्रवेश नहीं करवाएगा। आमेन। आमेन, ആമേൻ. आमेन। ആമേൻ. ഞാൻ ഇതെന്തിനാ പറഞ്ഞതെന്നറിയോ? ये मैंने आपसे क्यों कहा? ഈ ഇടയൻ എത്രയ്ക്ക് വലുതാണ് നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കണം. चरवाह कितना गंभीर और बड़ी बात है, ये आप ध्यान रखें। ആമേൻ. ചില മരണങ്ങളെയൊക്കെ ഞങ്ങൾ തിരിച്ചു പിടിക്കുന്നത്. कुछ मृत्युओं को हराकर हम जीवन को फिर से लेते हैं। ആമേൻ. ചില ശിക്ഷകൾ നടപ്പാക്കിയേ പറ്റത്തുള്ളൂ എന്ന് പറയുന്ന ചിലതിനെ ഞങ്ങൾ തിരുത്തുന്നു. और कुछ विषयों में दंड देना ही होगा, उस दंड को पूर्ण तरीके से हटाकर हम उस दुविधाओं में से आपको बाहर निकालते हैं। കർത്താവായിട്ട് ആരെയും ശിക്ഷിക്കത്തില്ല, प्रभु किसी को दंड नहीं देता, പക്ഷെ നിന്റെ പാപം നിന്നെ ശിക്ഷിക്കും. पर तुम्हारा पाप तुम्हें दंड देता है। കാരണം പാപത്തിന് മാക്സിമം കിട്ടുന്ന ശമ്പളത്തിന്റെ പേരാ മരണം. क्योंकि पाप का सबसे अधिक जो है तनख्वाह है मृत्यु।
പാപത്തിന്റെ കെയർ ഓഫ് വന്നിട്ട് തല്ലുന്ന പരിപാടി കർത്താവിനില്ല. और पाप के कारण आपको दंड देने का कार्य परमेश्वर का नहीं. അപ്പനിൽ നിന്ന് അകലുമ്പോ അപ്പനിലേക്ക് അടുപ്പിക്കാൻ തല്ലു. जब पिता से दूर जाएंगे, पिता के पास लेके आने के लिए पिता अनुशासित പക്ഷെ करेगा. പാപത്തിന്റെ പരിപാടി എന്താണെന്നറിയോ? पर पाप का कार्य क्या है? ദൈവവുമായിട്ട് നിന്നെ ബന്ധം ഇല്ലാത്തവനാക്കണം. आपका परमेश्वर के साथ का रिश्ता तोड़ देना. അതുകൊണ്ട് അവൻ നിന്നെ മരണം വരെ കൊണ്ടുപോകും. और इसलिए वो आपको मृत्यु तक ले जाएगा. അതാ ഞങ്ങൾ തിരുത്തുന്നത്. इन बात विधियों को ही हम बदल देते അത് हैं. ഏൽപ്പിച്ചേക്കുന്ന ഇടയനെയാണ്. और वो कार्य परमेश्वर ने गडरिये को दिया है. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ പറഞ്ഞു ഞങ്ങൾ സ്വയം മരിച്ചെങ്കിലേ ആട്ടിൻകൂട്ടത്തെ നയിക്കാൻ പറ്റൂ. इसलिए मैंने कहा कि जब एक चरवा अपने आप में ही मरने के अनुभव को रखता है तो ही वो भेड़ को बचा सकता है. മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ നിങ്ങൾ? आमेन. ആമേൻ. അതുകൊണ്ട് ദയവായി ഞാൻ ഈ പറഞ്ഞ എന്തിനാണെന്നറിയോ? ये मैंने आपसे क्यों നിങ്ങളും बांटा? നിങ്ങളുടെ ഇടയനും തമ്മിലുള്ള ബന്ധം വർദ്ധിപ്പിക്കണം. आपका और आपके चरवाह के बीच के रिश्ते को आप बढ़ाए. നാളെ ദൈവം ദൃഢ കരേ. എന്നോട് പറയുക ഈ ചർച്ച വിട്ടിട്ട് അടുത്തടുത്തോട്ട് മാറ്. परमेश्वर मुझे अगर आने वाले दिनों में कहेगा अभी इस कलीसिया को छोड़ के अगले जगह पर जाओ, ഇതിന്റെ ഇടയനായി വരാ. अगले व्यक्ति इस कलीसिया का चरवाह बनकर आएगा. പക്ഷെ അദ്ദേഹത്തോടും എന്നോടുള്ള ബന്ധത്തെക്കാൾ അധികമായിരിക്കണം. और उनसे आपको जो मेरे साथ रिश्ता है उससे ज्यादा उनसे आपका रिश्ता बना रहे. ആമേൻ. आमेन. ആമേൻ. आमेन. ആമേൻ. आमेन. കാരണം നിങ്ങൾ ആ ബന്ധം കളയല്ല. मैं आप चरवाह के साथ के उस रिश्ते को खो ना देना. ഒത്തിരി ദൃഷ്ടാന്ത തെളിവുകൾ ഇന്ത്യയിലുണ്ട്. और भारत में ऐसे बहुत सारे उदाहरण है. അതുകൊണ്ട് ദൈവം നിങ്ങൾക്ക് തന്ന ഇടയനുമായിട്ട് ഏറ്റവും കരുത്തുറ്റ ബന്ധം നിങ്ങൾ സ്ഥാപിക്കൂ. परमेश्वर ने आपको दिया हुआ चरवाह के साथ अगर आप एक दृढ़ रिश्ते को स्थापित करें, നിങ്ങൾ അത്രത്തോളം സുരക്ഷിതരായിരിക്കും. आप उतना ज्यादा सुरक्षित रहोगे. आमेन. आमेन. നമ്മുടെ ദൈവം ദീർഘക്ഷമയുള്ളവനാ. हमारा परमेश्वर ദീർഘക്ഷമയുള്ളവനാ. बहुत लंबी समय तक सहनशीलता के साथ क्षमा करने वाला परमेश्वर है. ആമേൻ. आमेन. ആമേൻ. आमेन. അതുകൊണ്ട് ഉടനടി നമുക്ക് കുഴപ്പമൊന്നും പറ്റിയില്ലെന്ന് കരുതി കുഴപ്പം പറ്റത്തില്ലെന്ന് ചിന്തിക്കുക. इसलिए जब भी गलती किया तभी के तभी कुछ हुआ नहीं बोलकर उसी बात में आगे दोहराते नहीं रहना. നമുക്ക് ഒത്തിരി സീസണുകൾ നഷ്ടമായി. बहुत सारे मौसम हमारे जिंदगी में नष्ट हो गए. ഒത്തിരി ബ്ലെസ്സിങ്ങുകൾ നമ്മളെ വിട്ട് കടന്നുപോയി. बहुत सारे आशीषें हमसे छूटकर निकल നമ്മൾ गए. പലത് കൈയെത്തുന്നിടം വരെ എത്തി, പക്ഷെ കൈ കെട്ടിയില്ല. एक हाथ दूर तक बहुत सारे चीजों के पहुंचे पर हम दूर चले गए. അത് ഈ 2024 ഡിസംബറിൽ ക്ലോസ് ചെയ്യുക. वो ये 2024 दिसंबर में हम समाप्त करते हैं. ഇനി ഒന്നും നമുക്ക് നഷ്ടമാകത്തില്ല. अभी कुछ हमको नष्ट नहीं होगा. എല്ലാം നമ്മൾ തിരിച്ചു പിടിക്കും. हम सब फिर से जीतेंगे. आमेन. ആമേൻ. ആമേൻ. ഞാൻ പ്രസംഗിക്കുന്ന മൂഡിലെത്തി. ഇനിയും പ്രസംഗിച്ചാൽ നിങ്ങൾ പോകത്തില്ല. मैं प्रचार करने के उस मनोभाव में या उस जोश में अभी पहुंचा हूं पर फिर आप जा नहीं पाओगे. ഞാൻ എൻ്റെ വാക്ക് ഇവിടെ നിർത്താൻ പോകും. मैं शब्दों को समाप्त करना चाहता हूं. ഞാൻ എടുക്കേണ്ട പ്രസംഗം പകുതി വൈഫ് കവർന്നു. और मैं जो प्रचार करने वाला था भविष्यवक्ता ने वो पहले ही थोड़ा बोल दिया. പ്രാർത്ഥനയുടെ ഒരു ഹയർ തലമായിരുന്നു പറയാൻ ഞാൻ വന്നു. प्रार्थना के एक उच्च स्तर के बारे में मैं आपसे बांटने वाला था. കർത്താവ് അനുവദിക്കുകയാണെങ്കിൽ അടുത്ത സൺഡേ अगले रविवार प्रभु के आगमन में देरी हो तो मैं आपसे जरूर बांटूंगा. സമയം എടുത്ത് പറയേണ്ടത്. थोड़ा समय लेकर वो सेवकाई करना. പക്ഷെ കർത്താവിന്റെ ദാസി ഒരു വളരെ മനോഹരമായ ഒരു ഭാഗം പറഞ്ഞു. पर भविष्यवक्ता ने एक बहुत सुंदर भाग कही. മണവാളനും മണവാട്ടിയും തമ്മിലുള്ള രഹസ്യ സംഭാഷണമാണ് പ്രാർത്ഥനയുടെ ഒരു തലം. और दुल्हा और दुल्हन के बीच रहस्यमय संभाषण का समय है प्रार्थना. ആമേൻ. ഞാൻ ഒന്നുകൂടെ കടന്നു പറയാം. और गहराई से कहता हूं, മണവാളനായ ക്രിസ്തുവും മണവാട്ടിയായ നീയും തമ്മിൽ സമ്മേളിക്കുന്ന ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട സ്ഥലമാണ് ദൈവസഭ. और आप जो दुल्हन हो और आपका दुल्हा यीशु मसीह सबसे बहुमूल्य जगह पर जो सम्मिलित होते हैं वो समय है प्रार्थना. നീ ഒറ്റയ്ക്കല്ല മണവാട്ടി. आप केवल नहीं है दुल्हन अकेले. നമ്മളെല്ലാരും കൂടെ കൂടുമ്പോഴാണ് മണവാട്ടി. हम सब जब मिलते हैं हम एक साथ दुल्हन നമ്മൾ हैं. ഒരുമിച്ചിരിക്കുമ്പോൾ हम जब एक साथ होते ഈ हैं മണവാട്ടിയെ കാണാൻ മണവാളൻ വരും. इस दुल्हन से मिलने के लिए दुल्हा आता है അതാണ് നമ്മുടെ ആരാധന. और वो है हमारा आराधना. ഇവിടെ നീ
ഹൃദയം തുറക്കാതെ പോകല്ലേ. यहाँ पर आप आपके हृदय को खोले बिना ना जाए, അവനോട് സംസാരിക്കാതെ പോകല്ലേ. उससे बात किए बिना नहीं जाना, അവന്റെ ശബ്ദം കേൾക്കാതെ പോകല്ലേ. उसकी आवाज को सुने बिना नहीं जाना। അതാണ് ഇവിടെ उसलिए ये जगह हमारे लिए നമ്മുടെ उपलब्ध है। വീട്ടിലെ പ്രയർ. हमारा घर का प्रार्थना, മകൻ അപ്പനോട് സംസാരിക്കുന്നു. बेटा पिता से बातें करने वाला समय എല്ലാ है। ദിവസത്തെ മീറ്റിംഗ് കഴിഞ്ഞിട്ട് हर दिन के मीटिंग के बाद യേശു മലയിൽ കയറും. यीशु पर्वत पर चढ़ता था। എന്തിനാണെന്നറിയോ? क्यों पता है? ശിഷ്യന്മാരെ എല്ലാം മാറ്റും. चेलों को हटाता था, ഒറ്റയ്ക്ക് अकेले യേശു അപ്പനും കൂടെ സംസാരിക്കും. यीशु और स्वर्गीय पिता बात करते थे। आमीन। അത് നമുക്ക് അത്യാവശ്യം. वो हमारे लिए बहुत जरूरी है। ആരും കേൾക്കാതെ, कोई भी नहीं सुने, ആരുടെയും സ്വാധീനമില്ല, किसी की प्रभाव नहीं നീയും रहे, അപ്പനും കൂടെ സംസാരിക്കുന്ന ഒരു ദിവസം आप और पिता बात करने वाला वो क्षण, എല്ലാ ദിവസവും ഉണ്ടാകണം. हर दिन वैसा मौका रहे। അങ്ങനെ നിങ്ങൾ സംസാരിച്ചാൽ वैसा अगर आप बात करोगे, ഒന്നും ബാലൻസ് കിടക്കത്തില്ല. कुछ भी वहां बाकी नहीं रहेगा। അപ്പനെല്ലാം കണക്ക് തീർത്ത് തന്നിരിക്കും. पिता सारे बातों को संभाल कर हिसाब किताब पूरा करेगा। യേശു 33.5 വയസ്സേ ഇവിടെ നിന്നുള്ളൂ. यीशु केवल 33.5 साल यहाँ 3.5 पर रहा വർഷമേ പ്രവർത്തിച്ചുള്ളൂ. और 3.5 साल ही कार्य किया। ഓ, എത്രായിരം വർഷങ്ങളുടെ കണക്ക് തീർത്തിട്ടാ പോയെ. ओ कितने सालों का जो है हिसाब किताब परमेश्वर ने खत्म किया। ആമേ. അബ്രഹാം കണക്ക് തീർക്കാൻ നോക്കിട്ട് പറ്റാഞ്ഞത്, जो हिसाब किताब इब्राहिम पूरा करना चाहता था जो മോശ कर नहीं കണക്ക് पाया, തീർക്കാൻ നോക്കിട്ട് പറ്റാഞ്ഞത്, जो मूसा जिन हिसाब किताब को करना चाहता था जो नहीं कर ദാവീദ് पाया, കണക്ക് തീർത്തിട്ട് നോക്കാൻ പറ്റാഞ്ഞത്, दानिയേल जिस हिसाब किताब को पूरा करना चाहता था, ദാവീദ് കണക്ക് തീർക്കാൻ നോക്കിട്ട് പറ്റാഞ്ഞത്, दाऊद जिस हिसाब किताब को पूरा करना चाहता था, ഭക്തന്മാർ മുഴുവൻ ശ്രമിച്ചിട്ട് നടക്കാഞ്ഞത്, पुराने करार के सारे भक्त जो हिसाब किताब पूरा करना चाहते थे जो वो कर नहीं पाए, 3.5 വർഷം അപ്പന്റെ അടുക്ക പോയി പറഞ്ഞ് ഡെയിലി തീർത്ത് കൈ തന്നു. 3.5 साल हर दिन पिता के पास जाकर बातों को बोलकर हिसाब किताब को पूरा किया यीशु ने। എവരി ഡേ പൂർത്തീകരിക്കുമായിരുന്നു. हर दिन वो पूरा कर रहा था ക്രൂശിൽ കിടന്നിട്ട് പറഞ്ഞു, और क्रूस पर रुक कर बोला, സകലതും നിവർത്തിയായി. सब कुछ पूर्तिकरण हो गया है। തലസ്ഥായി, हाँ, सब पूरा हो गया है, തലസ്ഥായി, सब पूरा हो गया है, സകലതും പൂർത്തിയായി. सब पूरा हो गया है। ആമേൻ. आमीन। അപ്പനോട് പറഞ്ഞാൽ पिता से बोलेंगे സകലം പൂർത്തീകരിച്ചു തരും. वो सब पूर्तिकरण में लाएगा। അതിനുള്ള കൃപ നിനക്ക് തരും. उसकी कृपा वो आपको देगा, അതിനുള്ള ശക്തി അവൻ തരും. उसकी वो ताकत आपको देगा। आमीन। ആമേൻ. ആമേൻ. മറക്കല്ലിത്. बोलना नहीं है, നമുക്ക് വചനത്തിൽ കൂടെ ദൈവം അനുവദിക്കുന്നെങ്കിൽ ചിന്തിക്കാം. वचन के द्वारा प्रभु अगुवाई दे तो फिर हम ഒരിക്കൽ सीखेंगे। കൂടെ അത് പറയട്ടെ. और एक बार कहता हूँ, നീയും നിന്റെ ഇടയനുമായുള്ള ബന്ധം आपका और आपके चरवाह के साथ का रिश्ता ശ്രദ്ധിച്ചു കേൾക്കുക. ध्यान से सुनना। ഈ സഭയ്ക്ക് 2 പ്രൊഫറ്റ്സിനെ ഇടയന്മാരായിട്ട് തന്നിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने इस कलीसिया को 2 भविष्यवक्ताएं इस कलीसिया के चरवाह मानकर दिए हैं, പാസ്റ്റർ സന്തോഷും പാസ്റ്റർ ലിൻസി. पास संतोष और पास लिंसे। അവരെ കൂടെ നിന്ന് ശുശ്രൂഷിക്കാൻ 3 പാസ്റ്റർമാരെ തന്നിട്ടുണ്ട്. उनके साथ रुककर सेवकाई करने के लिए 3 पासवानों को പാസ്റ്റർ दिया है, ജിതിൻ, പാസ്റ്റർ ഓൾവിൻ, പാസ്റ്റർ ജിജോ. पास जितिन, पास रॉलविन और पास जीजो। മനസ്സിലായോ? പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हैं? സഭയ്ക്ക് 2 പ്രൊഫറ്റിക് കം പാസ്റ്റേഴ്സ് 2 പേരാ. और कलीसिया के 2 प्रॉफिट्स और वही पासवान 2 लोग हैं। പ്രൊഫറ്റിക് കം പാസ്റ്റർ 2 പേരാ. प्रॉफिट पास्टर 2 लोग हैं इस कलीसिया में। അതാണ് നിങ്ങൾ അപ്പ എന്ന് വിളിക്കുന്ന അമ്മ എന്ന് വിളിക്കുന്ന ഞങ്ങൾ 2. और वही उन लोगों को ही आप अप्पा और अम्मा बुलाते हैं, वो हम दोनों 3 हैं। പാസ്റ്റേഴ്സിനെ അസോസിയേറ്റ് പാസ്റ്റേഴ്സിനെ നമുക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. और उन सीनियर पासवानों के अधीन रहने वाले 3 एसोसिएट पास्टर्स को आपको दिया है। ആരൊക്കെയാ? वो कौन है? പാസ്റ്റർ ജിതിൻ, പാസ്റ്റർ ഓൾവിൻ, പാസ്റ്റർ ജിജോ. ആമേ. അവർ നിങ്ങളുടെ പാസ്റ്റേഴ്സാണ്. वो आपके पासवान है, ആമേ. അവരുമായിട്ടുള്ള ബന്ധം उनके साथ आपका रिश्ता ഒരിക്കലും നിങ്ങളുടേത് അസ്വസ്ഥമാകില്ല. उसमें कोई भी दिक्कतें ना आ जाए। വീട്ടിലെ ഭാര്യയും ഭർത്താവും ഒക്കെ, घर में आप पति पत्नी हो, പക്ഷെ ചർച്ചിനകത്ത് പാസ്റ്റർ ആകരുത്. पर कलीसिया में आप पासवान के नियुक्त पन पे हो। അവർ പാസ്റ്റർ ആണെന്നുള്ള ബോധത്തോട് വേണം എല്ലായിടത്തും ഇടപെടാൻ. वो पासवान हैं इस समझ के साथ आप उनसे बर्ताव करना। ആമേൻ. എന്തിനാണെന്നറിയോ? क्यों पता है? നിങ്ങളുടെ പ്രോസ്പെരിറ്റിക്ക്.
क्योंकि आपकी विशालता के लिए ഒരു കുറവും വരാതിരിക്കും. आपको कोई कमी घटी ना आए, इसलिए 21 सങ്കീർത്തനം. वही हमने 23वां ഒന്നും നിനക്ക് भजन ആവശ്യം संहिता में വരത്തില്ല. आपको कोई कमी घटी नहीं आएगी. आमेन. എത്ര പേര് അത് വിശ്വസിക്കുന്നു? कितने लोग विश्वास करते हैं എനിക്കൊന്നിനും കുറവ് വരത്തില്ല. मुझे कोई कमी घटी नहीं आएगी? ഒന്ന് വാഗോണ്ട് പറയാം, अपने मुंह खोलकर बोलो, എനിക്കൊന്നിനും കുറവുണ്ടാകത്തില്ല. मुझे कोई कमी घटी नहीं आएगी. എനിക്കൊന്നിനും കുറവുണ്ടാകത്തില്ല. मुझे कोई कमी घटी नहीं आएगी, ദൈവം എനിക്കൊരു ഇടയനെ क्योंकि തന്നിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने मुझे एक चरवाहा दिया है. എനിക്കൊരു സഭ തന്നിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने मुझे एक कलीसिया दी है. ആമേൻ. आमीन. സന്തോഷമാണെങ്കിൽ ഒന്ന് എഴുന്നേറ്റാട്ടെ. अगर आप खुश हैं तो आप खड़े हो जाएं. നിങ്ങൾക്ക് ദൈവം തന്ന പാസ്റ്റേഴ്സിനെ ഓർത്ത് ദൈവത്തിന് നന്ദി പറഞ്ഞു. आपको परमेश्वर ने दिए पासवानों की याद रख के आप परमेश्वर को धन्यवाद दें. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. അവർക്ക് അസാധാരണമായ കൃപ ആവശ്യം, उनको असाधारण कृपा की जरूरत है, അവർക്ക് ബലം ആവശ്യമാണ്, उनको बल की जरूरत है, ആരോഗ്യം ആവശ്യമാണ്. आरोग्य की जरूरत है. ഒത്തിരി വെല്ലുവിളികളെ അതിജീവിച്ചാണ് അവർ നിങ്ങളെ നയിക്കുന്നത്. बहुत चेतावनियों को हरा कर लांग कर वो आपके लिए सेवकाई करते അവരെ हैं. ഓർത്ത് ദൈവത്തിന് നന്ദി പറഞ്ഞു. उन्हें याद रखकर आप परमेश्वर को അവരുടെ धन्यवाद ആരോഗ്യം दें. നിങ്ങളുടെ ആരോഗ്യമാണ്. उनका आरोग्य आपका आरोग्य है. അവരുടെ നന്മ നിങ്ങളുടെ നന്മയാണ്. उनको जो आशीष मिलती है वो आपकी आशीष അവർ है. ഞെരുങ്ങിയാൽ നിങ്ങൾ അത് അറിഞ്ഞിരിക്കണം. अगर वो कमी घटी में है तो आप उसे पहचान लें. അത് നിങ്ങളുടെ വിശാലതയ്ക്ക് കാരണം. वो आपके विशालता का कारण बन जाए. आमीन. आमीन. അവരെ നിങ്ങൾ സഹായിക്കണം. आप उन्हें मदद करें. പൗലോസ് എന്താ പറഞ്ഞു? पौलुस ने क्या कहा? എന്റെ ബുദ്ധിമുട്ടിൽ मेरे तकलीफ में അവർ എന്നോട് वो मेरे ദയ साथ, കാണിച്ചു. उन्होंने मुझको दया दिखाई. ആമേൻ. आमीन. ഞാനതൊന്നും പറയുന്നില്ല. मैं वो कुछ नहीं कह रहा. നിങ്ങൾ അറിഞ്ഞു ചെയ്യുന്നവരാ. आप सब जानकर करने वाले लोग हो. आप वैसा ही ഒരു करते കാര്യം ഞാൻ रहे. ഉറപ്പ് പറയാം. एक बात मैं जरूर कहता हूँ, ഉലകത്തിൽ ഒരു ബാങ്കിലും ഇത്ര ഇൻട്രസ്റ്റോടെ പൈസ തിരിച്ചു കിട്ടത്തില്ല. और इस दुनिया के कोई भी बैंक में इतना ज्यादा इंटरेस्ट के साथ पैसा नहीं लौटाया जाता. ഏറ്റവും കൂടുതൽ ഇൻട്രസ്റ്റ് കിട്ടുന്ന ദൈവസന്നിധി. और सबसे ज्यादा इंटरेस्ट से लौटाए जाने वाला जगह है परमेश्वर की उपस्थिति. പക്ഷെ പ്രത്യേകത എന്താണെന്നറിയോ? पर खासियत क्या है पता നിങ്ങൾ है? പോലും ചിന്തിക്കാത്ത സമയത്ത് ഏറ്റവും ആവശ്യമുള്ളപ്പോൾ അത് തിരിച്ചെത്തിയിരിക്കും. आपने भी कभी कल्पना नहीं की, उतने आपके जरूरत के समय में वो आपको लौटाया जाएगा. आमीन. ആമേൻ. നിങ്ങൾ ചിന്തിക്കുമ്പോഴല്ല അത് വരുന്നത്. आप जब सोचते हो तभी नहीं आता है, നിങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ളപ്പോൾ पर जब आपकी जरूरत होती है അറിഞ്ഞെത്തിയിരിക്കും. वो जानकर आपके पास आएगा. ആമേൻ. आमीन. 2025 അതിന് തയ്യാറായിരിക്കും. 2025 में उसके लिए तैयार हो जाए. ഇല്ല, ഈ 24 തന്നെ ചിലരത് കാണും. 2024 में ही कुछ लोग वो देखेंगे. आमीन. ഞാനത് റിലീസ് ചെയ്യുന്നു യേശുവിന്റെ നാമം. मैं यीशु मसीह के नाम में आपके ऊपर उंडेलता हूं. യേശുവിന്റെ നാമം यीशु मसीह के नाम നിറയട്ടെ. आप भर जाए. അവരുടെ ഇടുക്കം മാറട്ടെ. उनके कमी घटी मिट जाए. കടം മാറട്ടെ. कर्जा मिट जाए. ഞെരുക്കം മാറട്ടെ. उनकी सीमाएं मिट जाए. അവര് ഫ്രീ ആകട്ടെ. वो आजाद हो जाए. അവരുടെ സാമ്പത്തിക മേഖല അങ്ങ് ഫ്രീ ആകട്ടെ. वो उनके आर्थिक परिस्थिति में आजाद हो जाए. അവര് കൊട്ട വിട്ടൊഴിഞ്ഞവരെ പോലെ ആകട്ടെ. അവര് കൊട്ട വിട്ടൊഴിഞ്ഞവരെ. और कटोरे को जो है कटोरे भरकर ले जाने वाले जैसे वो बन जाए. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. आमीन. കർത്താവേ, ഞാൻ ഇവരെ ബ്ലെസ് ചെയ്തയക്കുന്നു. परमेश्वर मैं इन्हें आशीषित करके भेजता हूं. ഇനിയുള്ള 22 23 ദിനങ്ങൾ अभी आगे आने वाले 23 दिन परमेश्वर. ആമേൻ. आमीन. സയൻസ് വണ്ടേഴ്സ് ആൻഡ് മിറക്കിൾ चिन्ह चमत्कार अद्भुत कार्य അവരുടെ ഭൗതികത്തിൽ, उनके भौमिक स्थिति അവരുടെ में, സാമ്പത്തികത്തിൽ, उनके आर्थिक स्थिति അവരുടെ में, ആത്മീകത്തിൽ, उनके आत्मिक അവരുടെ जीवन में, മാനസിക തലത്തിൽ उनके मानसिक स्थिति में സയൻസ് വണ്ടേഴ്സ് ആൻഡ് മിറക്കിൾസ് നടക്കണം. चिन्ह चमत्कार आश्चर्य कार्य प्रकट हो जाए. സ്ട്രോങ് ആകട്ടെ. वो सामर्थ्य बन जाए. പൂരാ സ്വാതന്ത്ര്യത്തോടെ അവർ 2025 കയറട്ടെ. और 2025 में पूर्ण आजादी के साथ प्रवेश करें. ഞാൻ ഇവരെ ബ്ലെസ് ചെയ്തായി. मैं इन्हें आशीषित करके भेजता हूं. കർത്താവ് ഇവരെ അനുഗ്രഹിച്ചാൽ परमेश्वर इन्हें आशीषित करना. ഇവരുടെ മേൽ നിന്റെ കൃപ അയച്ചാൽ. इनके ऊपर आपकी कृपा को അപ്പൊ उंडेलना. ഇതിന് ശേഷം ഇവിടെ ഫുഡ് ഉണ്ട്.
इसके बाद यहाँ खाने का ഞങ്ങൾ समय है। അതിനെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു, हम उसे शुद्ध करते അതിനെ हैं, അനുഗ്രഹിക്കുന്നു. उसे आशीषित करते ഇവർ हैं। വഴിയിൽ തളർന്നു പോകരുത്. ये रास्ते में कमजोर ना हो ഇവർ जाए, എല്ലാത്തിലും നിറവുള്ളവരാകും. ये सब में भरपूरी में कार्य करें। യേശു ക്രിസ്തുവിൻ നാമത്തിൽ यीशु मसीह के नाम में मांगते हैं। कलीसिया ने कहा आमेन आमेन आमेन। थैंक यू जीसस। God bless you all. परमेश्वर